आभासी व्यासपीठावर विराजमान विनंती मी सरांना करते. धन्यवाद सर. या चर्चासत्राचे प्रमुख वक्ते बीजभाषक माननीय डॉक्टर संतोष बनसोड, प्रोफेसर, इतिहास विभाग प्रमुख नारायणराव राणा, महाविद्यालय बडनेरा, जिल्हा अमरावती यांचेही शब्दसुमनांनी स्वागत करून आभासी व्यासपीठावर स्थान ग्रहण करण्याची सविनय विनंती मी सरांना करते. धन्यवाद सर. देशांतर्गत शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने 2020 मध्ये जाहीर झालेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे गत 3 वर्षापासून चर्चेत आहे. कोणत्याही नाण्याला 2 बाजू असतातच, तसंच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं देखील. या शैक्षणिक सुधारणाच्या पिटाऱ्यात जमेची बाजू म्हणजे पारंपरिक अभ्यासक्रमासोबत व्यावसायिक अभ्यासक्रमाची जोड, मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट ची संधी ही पण उपलब्ध करून देण्याचा ध्येय या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आहे. पण हे सगळं अंमलात आणण्यात अभ्यासक्रमात होणारे बदल, अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या समस्या यावर चर्चा करण्यात प्रतिभा निकेतन महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने पुढाकार घेतला आहे. शैक्षणिक परिसंस्थाच्या केंद्रस्थानी अभ्यासक्रम असतो. सर्वांगीण शिक्षण प्रणाली निर्माण करण्याच्या उद्देशाने सर्वसमावेशक अभ्यास तयार करण्याची जबाबदारी ही अभ्यास मंडळाची. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील इतिहास अभ्यास मंडळाचे नेतृत्व करणारे अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तथा या आभासी परिषदेचे आयोजक इतिहास विभाग प्रमुख आदरणीय आर.डी. वणटीकर सरांना मी या चर्चासत्राचे प्रास्ताविक करण्याची विनंती करते. लुटे सर. सर्वांना म्यूट करायला सांगा किंवा सेंट्रली म्यूट करा सगळ्यांचं. हो, लुटे सर, सेंट्रली म्यूट करा सर. धन्यवाद मॅडम. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशोर गंगाखेडकर सर, कार्यक्रमाचे उद्घाटक माझे गुरु स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू आदरणीय डॉक्टर जोगिंदर सिंग बिसेन सर, आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले प्रतिभा निकेतन शिक्षण संस्थेचे विश्वस्त व दैनिक प्रजावाणीचे संपादक आदरणीय श्री शांतनु डोईफोडे सर, आजच्या तसेच इतिहास अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष डॉक्टर संतोष बनसोड सर, आमच्या इतिहास अभ्यास मंडळातील सर्व सदस्य डॉक्टर अंबाव मुटकुळे सर, डॉक्टर दिलीप पायकराव सर, डॉक्टर रमेश गंथडे सर, डॉक्टर अरविंद सोनटक्के सर, डॉक्टर ओमशिव अलिगाडे सर, डॉक्टर नितीन बावळे सर, डॉक्टर रायसाहेब भोसले सर, डॉक्टर विजया साखरे मॅडम, डॉक्टर शिवराज बोकडे सर, डॉक्टर वसंत कदम सर, डॉक्टर बाळासाहेब क्षीरसागर सर, डॉक्टर हनुमान मुसळे सर, इतर विद्यापीठातील इतिहास अभ्यास मंडळातील सदस्य, अध्यक्ष, आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य स्वामी सर, माझे सहकारी मित्र व महाविद्यालयातील विद्यार्थी वर्ग. आपल्या सर्वांना माहीतच आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये आज एक नवनवीन आव्हाने समोर येत आहेत व भविष्यातही याहून मोठे आव्हाने आपल्या समोर येणार आहेत व त्या सर्व आव्हानाला आपल्याला सामोरे जायचे आहे. त्यानुसारच भारत सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आपल्या समोर ठेवले आहे. यावर्षी आपण पदव्युत्तर वर्गासाठी त्याची अंमलबजावणी केलीच आहे व पुढील शैक्षणिक वर्षापासून पदवी वर्गासाठी त्याची अंमलबजावणी आपण करणार आहोत.
त्यानुसार इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमाबाबत अपेक्षा, शक्यता आणि अंमलबजावणी कशा प्रकारे होऊ शकेल यावर चर्चा व्हावी या दृष्टिकोनातूनच या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जेव्हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारत सरकारने जाहीर केले तेव्हा मी पण इतरांप्रमाणेच त्या बाबतीमध्ये पूर्णपणे अनभिज्ञ होतो. परंतु तुम्हा सर्वांच्या सहकार्याने जेव्हा अभ्यास मंडळाचा अध्यक्ष होण्याची संधी मला प्राप्त झाली तेव्हा मात्र हे नवे शैक्षणिक धोरण समजून घ्यावे लागले. त्याच्यामध्ये असणारे मोठे मोठे आव्हाने आमच्या लक्षामध्ये आली. ती जी आव्हाने आहेत आमच्या प्राध्यापकांना, विद्यार्थ्यांना माहित व्हावी, त्या दृष्टिकोनातून ते सर्व अपडेट व्हावेत, हा उद्देश या पाठीमागाचा आहे. योगायोगाने काय झालं की पदवी अभ्यासक्रम हा पुढील वर्षी लागू होणार आहे. त्यामुळं आपणास जवळपास 1 वर्ष मिळालंय, त्याची पूर्वतयारी व्हावी हाही उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवला. प्राध्यापकांची, विद्यार्थ्यांची मानसिकता तयार व्हावी आणि ऍक्च्युअली कसं आहे की इतिहास सारख्या पारंपरिक विषयातून रोजगाराच्या, व्यवसायाच्या संधी कशा प्रकारे शोधता येतील यासाठी इतिहास अभ्यास मंडळाने यावर्षी काम केलेच आहे. परंतु या बाबतीमध्ये इतरांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असू शकतात. त्याविषयी वैचारिक खंडन मंडन व्हावे हाही उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवला. पदवी व पदव्युत्तर वर्गाचा अभ्यासक्रम तयार करताना मात्र या नव्या शैक्षणिक धोरणातील एक व्यापकता लक्षात आली. मी सर्वांना सांगू इच्छितो की जरी पदवी वर्गाचा अभ्यासक्रम पुढील वर्षी लागू होणार आहे तरी पण गेल्या मे महिन्यातच आमचा BA प्रथम वर्गाचा अभ्यासक्रम पूर्णपणे तयार झालेला आहे. ह्या नवीन शैक्षणिक धोरणातील मेजर असेल, मायनर असेल, स्किल असतील, इलेक्टिव्ह, IKS, वोकेशनल अशा वेगवेगळ्या हेडखाली वरवंटीकर सर तुम्ही म्यूट झालात, अनम्यूट करा. वरवंटीकर सर म्यूट झालात तुम्ही. हा, ओके सर, ओके सर. मायनर, स्किल, इलेक्टिव्ह, IKS, वोकेशनल अशा वेगवेगळ्या हेड खाली आपण अभ्यासक्रम तयार करू शकतो हे आमच्या लक्षामध्ये आले. किमान आपल्या भागात तर इतिहास म्हटलं की तो फक्त राजकीयच असतो असा एक समज आहे. इतिहास हा केवळ राजकीयच नाहीये तर सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या प्रकारचा असतो आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यासक्रम ठेवण्याचे आपण धाडस करत नाही किंबहुना विद्यार्थ्याची तसे शिकण्याची मानसिकता पण नसतो. अशा ह्या व्यापक असणाऱ्या इतिहास विषयामध्ये आपण काय काय करू शकतो यावर चर्चा करावी हाही डोळ्यासमोर उद्देश आम्ही ठेवलेला आहे. जेव्हा मी कॉन्फरन्सची कल्पना प्राचार्यासमोर ठेवली त्यांनी लगेच मला परमिशन दिली. या कॉन्फरन्ससाठी उद्घाटक म्हणून आमच्या डोळ्यासमोर फक्त एकच नाव होते, ते म्हणजे आदरणीय डॉक्टर भिसेन सरांचे. कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महाराष्ट्रामध्ये तयार करण्यामध्ये भिसेन सरांचे योगदान किती मोठ्या प्रमाणात आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. कारण महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या सुकाणू समितीचे ते सदस्य आहेत. तसेच बीज भाषणासाठी लाभलेले डॉक्टर संतोष बनसोड सर हे तर आमचे खास मित्र. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर ते उत्तमरित्या भाष्य करतील. या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की जशी ऑनलाईन कॉन्फरन्स घ्यायची कल्पना मी आमच्या अभ्यास मंडळातील सदस्यांना व आमच्या मित्रांना सांगितली, अक्षरशः सर्वांनी ती उचलून धरली. मुटकुळे सर असतील, डॉक्टर ओम शिवा लिगाडे सर असतील, अरविंद सोनटक्के सर असतील, राजेसाहेब भोसले सर असतील, प्रकाश वाघमारे सर असतील, रणदिवे सर असतील, अक्षरशः यांनी इतकी मदत केली की जसं काय यांच्याच कॉलेजची कॉन्फरन्स आहे. त्यामुळेच आम्हाला किंवा मला मोठ्या प्रमाणामध्ये एनकरेजमेंट मिळाली. ही आमच्या महाविद्यालयामध्ये कॉन्फरन्स होत आहे. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो व आपला जास्त वेळ न घेता कार्यक्रमाची पुढील सूत्रे डॉक्टर स्वाती तांडे मॅडम यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या या चर्चासत्राद्वारे 2020च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या विविध पैलूंचा शोध घेण्याचा मानस आजच्या या चर्चासत्राचा आहे.
सन्मान्य डॉक्टर जोगेंद्र सिंह बिसेन सर हे आजच्या या परिषदेचे प्रमुख अतिथी तथा उद्घाटक. मराठवाडा, महाराष्ट्र नव्हे तर भारतभर परिचित असलेल्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा परिचय करून देणे तसे अवघडच आहे. आदरणीय डॉक्टर बिसेन सर, आपली झेप खूपच उत्तुंग अशी आहे. त्या झेपेला सर्वप्रथम मी सलाम करते. आदरणीय डॉक्टर बिसेन सर, सरांचा कार्यप्रवास हा प्राध्यापक, प्राचार्य ते कुलगुरू असा राहिला आहे. सरांनी 27 वर्ष लातूर येथील दयानंद महाविद्यालयात प्राध्यापक तसेच प्राचार्य म्हणून कार्य केले. हजारोच्या संख्येने त्यांनी विद्यार्थी घडविले, त्यांना सन्मानाने जगण्याचं बळ दिलं. 20 विद्यार्थी सरांच्या मार्गदर्शनाने एम.फिल आणि पीएचडी ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी विद्यार्थ्यांनी मिळवली. विद्यार्थ्यात आदर्श प्राध्यापक, प्राचार्य म्हणून सरांचा नावलौकिक आहे. कधीच न संपणारी अमूल्य दौलत सरांनी कमवली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सलग 3 वेळा अधिसभा सदस्य, हिंदी अभ्यास मंडळ अध्यक्ष तसेच विद्या परिषदेचे सदस्यही सर होते. शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक कार्य देखील सरांनी केले. भूकंपानंतर स्थापन झालेल्या जनकल्याण निवासी विद्यालयाचे प्रकल्प कार्यवाह म्हणून जबाबदारी सरांनी पार पाडली. नॅक मूल्यांकन पीअर टीम अध्यक्ष म्हणून देशभरातील वेगवेगळ्या राज्यातील 12 महाविद्यालयांचे मूल्यांकन सरांनी केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 सुकाणू समितीचे सदस्य सर आहेत. समान परिनियम निर्धारण समितीचेही सदस्य सर आहेत. विशेष बाब म्हणजे मौलाना आझाद राष्ट्रीय विद्यापीठाच्या कार्यकारी समितीवर मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून झालेली सरांची नेमणूक. संपादक, लेखक म्हणून सरांची 9 पुस्तकं प्रकाशित झाली. सरांच्या शैक्षणिक, सामाजिक, सार्वजनिक कार्याची दखल घेऊन विविध संघटनांकडून सरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीचा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय एकता पुरस्कार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार तसेच उत्कृष्ट परीक्षा सहकेंद्र प्रमुख पुरस्कार सरांना मिळाला. मेघालय येथील एनसीसी ऍडव्हान्स लीडरशिप कॅम्प मध्ये सुवर्ण पदक देखील सरांना प्राप्त झाले. राज्यस्तरीय कबड्डी पंच परीक्षेत सर राज्यात प्रथम आले. शेकडो वादविवाद स्पर्धेत वक्तृत्व पुरस्कारांनी सर सन्मानित झाले. राज्यभरात अनेक ठिकाणी शैक्षणिक, सामाजिक, उद्बोधन, प्रबोधन कार्यक्रमात सरांची व्याख्याने झाली. रणसम्राट क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मागील 12 वर्षापासून नववर्षाच्या स्वागताप्रीत्यर्थ चैत्र पल्लवी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सर करतायत. असे हे विविध अंगी बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे सन्मान्य डॉक्टर जोगेंद्र सिंह बिसेन सरांना मी या आभासी परिषदेचे उद्घाटन करून मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. सर्वांना नमस्कार, सुप्रभात. आजच्या या चर्चासत्रासाठी आभासी पटलावर उपस्थित आजच्या उद्घाटन सत्राच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य गंगाखेडकर सर. इतिहास आवाज येत नाही? येतोय सर, येतोय. येतोय सर, येतोय. हा, येतोय सर, येतोय. ओके. इतिहास अभ्यास मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, अध्यक्ष, संस्थेचे विश्वस्त आणि प्रजावाणीचे संपादक शंतनूजी डोईफोडे साहेब, यांचं प्रमुख मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे ते प्राध्यापक संतोषजी बनसोड सर. वर्धा विद्यापीठातून आवर्जून या विद्यापीठाच्या प्रेमापोटी
आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे मित्र डॉक्टर बालाजी चेरडे सर आणि सर्व सन्माननीय प्राध्यापक, आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. इतिहास अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांचं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की एका महत्त्वाच्या विषयावर हे चर्चासत्र या ठिकाणी आज आपण आयोजित केलेलं आहे. 34 वर्षाच्या दीर्घ कालखंडाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये बदल झाला. हा झालेला बदल हा देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झालेला बदल आहे असं समजायचं कारण नाही. हा बदल हा तिसऱ्यांदा होतोय. 34 वर्षाच्या दीर्घ कालावधीने हा बदल झालेला आहे. या 34 वर्षाच्या कालावधीमध्ये संसाधनं बदलली, विज्ञानानं प्रगती केली, आमच्या गरजा आणि आवश्यकताही बदलल्या आणि म्हणून शिक्षणामध्ये एका परिवर्तनाची आवश्यकता होती म्हणून परिवर्तन झालं. क्रमांक 1. क्रमांक 2, झालेलं परिवर्तन एका रात्रीमध्ये कोणाच्या तरी मस्तिष्कामध्ये कल्पना आली आणि लागली बदल करून टाकला असा हा बदल झालेला नाहीये. यावर दीर्घ कालावधीपासून चिंतन सुरू होतं आणि चिंतन करत करत समाजाची देशाची आवश्यकता पाहता हा बदल झालेला आहे. कारण झालेला हा बदल ज्याचा मुख्य आधार काय असेल तर हे शैक्षणिक धोरण भारत केंद्रित आहे. तसंच हे शैक्षणिक धोरण हे विद्यार्थी केंद्रितही आहे. ज्यावेळी भारत केंद्रित शैक्षणिक धोरण असं म्हणतो तर स्वाभाविकपणे या देशाची ज्ञान परंपरा ज्या समोर येते त्या लक्षात असं येतं की ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये हे राष्ट्र जगाला मार्गदर्शक ठरणारं हे राष्ट्र होतं. नालंदा आणि तक्षशिला सारखी विद्यापीठ या देशामध्ये होती, ज्या विद्यापीठांमध्ये एक नव्हे दोन नव्हे हजारो विद्यार्थी देशातीलच नव्हे तर विदेशातून ज्ञान घेण्यासाठी यायचे. बंधूंनो, आपण सर्वजण शिक्षण क्षेत्रात काम करतो. माझा आपल्याला साधा प्रश्न आहे. जगाला मार्गदर्शन करणारे हे राष्ट्र, जगाला पहिला ग्रंथ देणारे हे राष्ट्र, जगातला पहिला ग्रंथ लिहिला गेला तो या देशात लिहिला गेला ऋग्वेद. जगाला ज्ञानाची परंपरा सांगणारं हे राष्ट्र. मित्रांनो, आपण सर्व शिक्षण क्षेत्रात काम करतो. वर्तमान स्थितीत जगातल्या 100 दर्जेदार विद्यापीठांची यादी आपल्या डोळ्यासमोर घ्या आणि त्यात आमच्या चला हो साहेब, पण देशात दुसरंच काय ते निर्वड सर तुमचं म्यूट करा. माधवजी, हा धन्यवाद, आभारी आहे. आणि पुन्हा चालू करू नका मेहरबानी करून. या देशातलं एकही विद्यापीठ त्या 100 विद्यापीठाच्या यादीत नसावं ही शोकांतिका आहे. आमचं राष्ट्र, मी म्हटलं की ज्ञानाच्या क्षेत्रात कधीच माग असलेलं नव्हतं, मग ही स्थिती का निर्माण झाली? महात्मा गांधींचा एक संदर्भ या ठिकाणी आपल्याला देतो. महात्मा गांधींनी लंडन मध्ये एक भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये महात्मा गांधी असं म्हणतात, यू पीपल आर डिस्ट्रॉइड ए ब्युटिफुल ट्री ऑफ एज्युकेशन इन इंडिया. तुम्ही लोकांनी आमच्या देशातला म्हणजे भारतातला शिक्षणाचा सुंदर वृक्ष हा नष्ट केला. मित्रांनो, हा वृक्ष आम्हाला उभा करायचा असेल तर त्याची आवश्यकता आहे. मी विनंती करते, कृपया आप सर्वांनी आपला माईक म्यूट करावा. जोगेंद्र सिंह भिसेल सरांचं मनोगत आपण ऐकावं. पुन्हा एकदा या देशाची शैक्षणिक परंपरा ही आम्हाला समृद्ध करावी लागेल. त्याचं कारण असं की देशामध्ये जर आमूलाग्र परिवर्तन करायचं असेल, देशाला समृद्धीच्या मार्गावर न्यायचं असेल, देशाला विकासाच्या शिखरावर जर पोहोचवायचं असेल तर त्या देशाची शिक्षण व्यवस्था ही समृद्ध झाली पाहिजे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे 2-3 फक्त वैशिष्ट्य सांगतो, कारण आज माझ्या शब्दांकनाचा विषय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. हे शैक्षणिक धोरण जसं म्हटलं की विद्यार्थी केंद्रित आहे, भारत केंद्रित आहे, तसंच हे शैक्षणिक धोरण वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य शिकवून विद्यार्थ्याला आत्मनिर्भर बनवणार आहे. विद्यार्थ्याला अनुभवाचं शिक्षण देणारं हे शैक्षणिक धोरण आहे.
हे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या अंतर्मनामध्ये सामाजिक जाणीवा जागृत करणारे हे शैक्षणिक धोरण आहे. हे शैक्षणिक धोरण जसं अनुभवातून आहे त्याच पद्धतीनं समाजाबद्दलच्या जाणीवा जागृत करत करत एका अर्थानं या राष्ट्राला समृद्धीच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी उपयोगी पडणारं शैक्षणिक धोरण आहे. मग या सर्व पार्श्वभूमीवर इतिहास विषयाचा अभ्यास करत असताना, विचार करत असताना मी सुरुवातीला म्हटलं की मी इतिहास अभ्यास मंडळाच्या सर्व सन्माननीय सदस्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमाबद्दलच्या ज्या अपेक्षा आहेत, शक्यता आहेत आणि अंमलबजावणी कशी करता येईल याबद्दल ही चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. विषय असा येतो की हा विषय केवळ इतिहास विषयाच्या प्राध्यापकांनी चिंतन करण्यात आहे का? मला तरी असं वाटतं वैयक्तिक या प्रकारचं चिंतन प्रत्येक विषयाच्या प्राध्यापकांनी, प्रत्येक विषयाच्या अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी, अध्यक्षांनी चिंतन करण्याची आवश्यकता आहे. आपण आज इतिहासाबद्दल केवळ बोलू. मित्रांनो, आक्रमणकर्त्यांनी ज्यावेळेस आक्रमण या देशावर केलं, कुठल्याही देशावर आक्रमण केलं, तर त्यावेळेस सर्वात महत्वाचं काम काय केलं जातं? त्या देशाला जर संपवायचं जर असेल तर त्या देशाची संस्कृती आणि परंपरा ही नष्ट केली पाहिजे. मित्रांनो, देशावर शेकडो वर्ष आक्रमण झाली, अनेकांनी आक्रमण केली, तरीही त्या आक्रमणातून हे राष्ट्र का अस्तित्वावर टिकू शकलं? त्याचं कारण काय असू शकेल? असं म्हणण्यात येतं की युनानी, मिस्र, रोमा सब मिट गए जहां से, फिर भी बाकी रहा है नामो निशा हमारा. युनानांचं आक्रमण झालं, ग्रीक, शक, हुन, यवनांचं आक्रमण झालं, युनानी, मिस्र, रोमा सब मिट गए जहां से, फिर भी बाकी रहा है नामो निशा हमारा. कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों दौरे रहा दुश्मन जहां हमारा. जग जरी आमच्या विरोधात राहिलं तरी आम्ही आमचं अस्तित्व का टिकू शकलो? त्याचं मुख्य कारण काय? तर या देशाची संस्कृती, या देशाची परंपरा. मी परत या ठिकाणी सुरुवातीलाच एक गोष्ट नमूद करतो की संस्कृती आणि परंपरेमध्ये जर काही विघातक गोष्टी असतील, विनाशक असतील, समाजासाठी अनुपयोगी असतील, टाकाऊ असतील, तर त्या आम्हाला सोडाव्या लागतील. परंतु जे जे चांगलं आहे, जे समाजासाठी उपयुक्त आहे, जे समाजासाठी अनुकूल आहे, जे समाजाला उत्कर्षाकडे घेऊन जाणार आहे, त्या सर्व चांगल्या बाबी आम्हाला स्वीकाराव्या लागतील. मग इतिहास विषयाचा अभ्यासक्रम तयार करत असताना केवळ हे योग्य नाही, ते योग्य नाही असं म्हणून आम्हाला चालणार नाही. आम्हाला हे योग्य नाही, ते योग्य नाही असं ज्यावेळेस आपण म्हणतो तर आम्हाला त्याच्यासाठी पर्याय देता आला पाहिजे. हे योग्य नाही तर योग्य काय आहे? आपल्याला अनेकांना माहित असेल की आमची गोची होते ती तिथं होते. एक चित्रकार होता, आपल्यापैकी काहींनी ऐकलेलं असेल हे. त्या चित्रकाराने एक सुंदर चित्र रेखाटलं आणि ते चित्र रेखाटल्यानंतर त्याचं वय झालेलं होतं. ते एका विद्वान व्यक्तीकडे गेला आणि त्याने म्हटलं की मी आयुष्याची सर्व तपश्चर्या खर्च करून हे चित्र काढलंय, तुमचं काय मत आहे याबद्दल? ते म्हणले एक काम कर, नांदेड शहराच्या चौकात नेऊन ठेव, महावीर चौकामध्ये, आणि महावीर चौकामध्ये ते चित्र ठेवून त्याच्या बाजूला ब्रश आणि रंग ठेव आणि त्याला सांग की सदर चित्र मी प्रचंड परिश्रमाने तयार केलेल्या या चुका, चित्रातल्या चुका दर्शवाव्यात. त्यांनी ते काम केलं, चित्र ठेवलं महावीर चौकामध्ये, रंगाचा डबा ठेवला, ब्रश ठेवला. संध्याकाळी परत आला तर हे चूक आहे, ते चूक आहे, ते चूक आहे करत करत ते सगळं चित्र विद्रूप झालेलं होतं. तो चित्रकार खूप नाराज झाला, दुःखी झाला आणि पुन्हा त्या विद्वानाकडे गेला की तुमचं ऐकून मी ते चित्र तिथं ठेवलं, बघा त्या चित्राची स्थिती काय झाली. ते म्हणले एक काम कर, परत तसंच अगदी हुबेहूब तसंच चित्र तयार कर. म्हणजे काय उपयोग होईल? तू तयार तर कर. त्यांनी पुन्हा प्रचंड परिश्रम करून अगदी हुबेहूब तसं चित्र तयार केलं आणि ते तयार केलेलं चित्र त्यांनी पुन्हा महावीर चौकात ठेवायला सांगितलं. फक्त म्हणले आता खाली 2 ओळी अशा आले, खाली 2 ओळी अशा आले की सदर चित्रामध्ये असणाऱ्या चुका दर्शवाव्यात आणि त्या कशा दुरुस्त कराव्यात हे देखील मांडावं. चित्र ठेवलं, डबा ठेवला, रंगाचा डबा ठेवला, ब्रश ठेवला. संध्याकाळपर्यंत लोक आली, वाचलं की हे चुका दुरुस्त कशा करायच्या. त्याच्यावर एकानंही ब्रश चालवला नाही, कारण चुका सांगणं खूप सोपं असतं,
त्या दुरुस्त कशा करायच्या हे सांगणं खूप अवघड आहे. म्हणून आपल्याला केवळ हे चूक आहे असं म्हणून चालणार नाही, तर मग इतिहास विषयाचा अभ्यासक्रम तयार करत असताना कशा प्रकारचा घटक त्यात आला पाहिजे, काय आम्ही त्याच्यात आम्हाला सामावून घ्यायचं आहे. मी सुरुवातीला म्हटलं की आमच्याकडे जो सादर केलेला इतिहास आहे, मान्य अध्यक्षांनी या ठिकाणी छान मांडणी केली, अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांनी, की इतिहास हा केवळ राज्यकर्त्यांचा इतिहास नसतो. इतिहास हा समाजाचा इतिहास असू शकतो, इतिहास हा धर्माचा असू शकतो, इतिहास हा संस्कृतीचा असू शकतो. आज वर्तमान काळ स्थितीमध्ये आम्हाला कोणत्या प्रकारचा इतिहास समाजासमोर मांडायचा आहे की ज्या इतिहासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंतर्मनामध्ये देखील प्रेरणा उत्पन्न होईल, विद्यार्थ्यांच्या अंतर्मनामध्ये चेतना उत्पन्न होईल, विद्यार्थ्यांच्या अंतर्मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. आणि अशा खूप गोष्टी आमच्या इतिहासामध्ये दडलेल्या आहेत. उदाहरणासाठी फक्त एक दोन गोष्टी सांगतो, बाकी आपली सन्माननीय जे वक्ते आहेत, संसाधन व्यक्ती आहेत, या ठिकाणी आपापल्या त्या सत्रामध्ये ती मांडणी करतील. एक दोन फक्त उदाहरण म्हणून सांगतो. या देशातल्या शिल्पकलांचा इतिहास, या देशातली शिल्प ज्यांनी निर्माण केली, जगातलं एकमेव असं भवन आहे वेरूळची लेणी. प्रत्येक भवन स्थापत्यशास्त्रामध्ये पायाकडून कळसाकडे निर्मिल्या जातं. जगातला हा एकमेव नमुना आहे की जो कळसाकडून पायाकडे निर्माण केला गेलेला आहे. क्रमांक 1. क्रमांक 2, संपूर्ण कैलास लेणं हे एका दगडात आहे. माझ्यासारख्या वाचकाच्या मनात हा विषय उत्पन्न होतो की त्या काळातल्या त्या व्यक्तीला कसं समजलं असेल की हा एकच दगड आहे. कोणतं अर्थसायन्स तो शिकला होता, भूगर्भशास्त्र तो शिकला होता की त्याला समजलं की हा दगड एकच आहे. एक नव्हे, दोन नव्हे, 7 पिढ्यांपर्यंत ते कामकाज सुरू झालं. म्हणजे पहिल्या पिढीनं पाहिलेलं स्वप्न 5, 6, 7 पिढ्यांपर्यंत साकार करण्याचं काम चाललं. ही सर्व मंडळी कोणत्या शाळा आणि महाविद्यालयात शिकली होती. क्रमांक 1. क्रमांक 2, आपण दक्षिणेमध्ये जा. स्थळाचं नाव विसरतोय मी, त्याबद्दल माफ करा. एक मूर्ती निर्माण केली, त्या मूर्तीमध्ये तुम्ही अगदी बारीकसा दोरा जर एका कानातून जर टाकला तर तो त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडतो. माझ्या मनात असा विचार उत्पन्न होतो की एवढं बारीक कोरी काम करणारा तो शिल्पकार त्यांनी कोणतं यंत्र वापरलेलं असेल की त्या छिद्र त्याने या कानातून त्या कानापर्यंत जाण्याची एक प्रक्रिया त्या ठिकाणी तयार केली. कोणतं यंत्र त्याच्याकडे असेल, कोणती अवजारं त्यांनी वापरली असतील. आपण कधी म्हैसूरला जर गेला तर म्हैसूरच्या पॅलेस मध्ये असणाऱ्या चित्रांचा इतिहास आपण काढून पहा की रवी वर्माने निर्माण केलेली चित्रकृती आहे. 3D आज आपण पाहतो, आणि 3D आज नाही, शेकडो वर्षापूर्वी रवी वर्माने निर्माण केलेल्या त्या शिल्पकृतीमध्ये 3Dचा प्रयोग केलेला आहे. कारण आपल्याला माहित आहे की माझ्या समोरून जर उजेड जर टाकला तर माझी सावली पाठीमागे पडते. मग उजेड जर समोरून असेल तर सावली एका दिशेला वळणार आहे. समोरून कोणी बघत असेल तरी त्याला सावली माझ्या पाठीमागे दिसेल. माझ्या उजव्या बाजूने कोणी पाहत असेल तरी त्याला सावली पाठीमागे दिसेल. माझ्या डाव्या बाजूने पाहत असेल तरी सावली पाठीमागे दिसेल. रवी वर्माच्या चित्रांची ही वैशिष्ट्ये आहेत. तुम्ही समोरून पहा, त्या ठिकाणच्या चित्रातल्या ज्या प्रतिमा आहेत त्यांच्या बुटाचं टोक आपल्या दिशेला दिसेल. तुम्ही उजव्या बाजूला या, तुम्हाला दिसेल की त्याच्या बुटाच्या दिशा बदललेली आहे आणि टोकाचा तुमच्या बाजूला उजव्या बाजूला वळलेली आहे. तुम्ही डाव्या बाजूला जा, टोकाची त्या बुटाच्या टोकाची दिशा बदललेली आहे. हे कोणतं कौशल्य आहे? आम्हाला हे सांगता येईल का? आम्हाला आता सध्या आपण स्त्रीमुक्तीची भाषा सर्वजण करतायत. स्त्रियांना सन्मान मिळाला पाहिजे, 200% मिळालाच पाहिजे, तो त्यांचा अधिकारच आहे. परंतु केवळ फेमिनिझमच्या नावावर तोंडामध्ये सिगरेट ठेवून, हातामध्ये दारूचा ग्लास घेऊन 4 इंग्रजीतल्या शिव्या देत आम्ही फेमिनिझमचे पुरस्कर्ते आहोत, या प्रकारची जर कोणी मांडणी करत असेल तर हे स्त्री स्वातंत्र्य नाही आहे. अशा स्थितीमध्ये आम्हाला हे जर स्वातंत्र्य नाही आहे तर मग स्त्रियांचा सन्मान कसा होईल? तर आमच्या देशातल्या महिलांचा इतिहास आम्हाला इतिहासाच्या विषयातून मांडता येईल का? आम्हाला मांडता येईल का दुर्गावतीचा इतिहास? आम्हाला मांडता येईल का नायिका देवीचा इतिहास? इंग्रजीमध्ये बोलले तेच मला इथे करता तुम्हाला, तर तुम्हाला आपल्याला मेसेज दाखवावा लागेल का? ऐकतो मी, तुम्ही ऐका. येवतीकर सर प्लीज माईक म्यूट करा. तर मी थांबू का?
रवींद्र लाटकर सर तुम्हाला खूप प्लीज सर, प्लीज कंटिन्यू. खूप खूप कामात असाल. नाही सर, प्लीज कंटिन्यू. आम्ही मांडू शकतो का दुर्गावतीचा इतिहास? आम्ही मांडू शकतो का नायका देवीचा इतिहास? आम्ही चेन्नमाचा इतिहास मांडू शकतो का? अरे आम्ही हाडाराणीचा इतिहास मांडू शकतो का? किती जणांना माहित असेल, आपण इतिहासाचे प्राध्यापक असल्यामुळे आपल्याला माहित असेल की ज्यावेळेस नवीन लग्न झालेलं होतं आणि नवीन लग्न झालेलं आहे, आपल्या पत्नीच्या प्रेमात आहे राजा, शत्रूनं आक्रमण केलंय आणि शत्रूनं आक्रमण केलेलं आहे पाहिल्याच्या नंतर राजाचा पाय राजमहालातून बाहेर पडत नाही आहे. राजमहालातून बाहेर पडत नाही कारण नवविवाहिता घरी आहे पत्नी हाडाराणी. हाडाराणीनं लागलीच ओळखलं, महिलांना खूप मोठी शक्ती दिलेली आहे ईश्वरानं. पुरुषाच्या डोळ्यातले भाव आणि अंतर्मनातला विषय महिला फार पटकन ओळखतात. हाडाराणीच्या लक्षात आलं की आपल्या मोहापोटी राजा जात नाही आणि शत्रूचं आक्रमण झालेलं आहे, काय करावं? राजा म्हणाला की तुझी एखादी वस्तू दे मला भेट म्हणून, की जी घेऊन मी समरांगणात लढेल. हाडाराणीच्या लक्षात आलं की हा माझ्या आठवणीमध्ये योग्य पद्धतीने युद्ध करू शकणार नाही. हाडाराणी म्हटली 2 मिनिटं थांबा, मी देते तुम्हाला उपहार. हाडाराणी मध्ये गेली, तबक आणलं. तबकामध्ये असलेल्या सुरीनं आपल्या मानेवर सुरी चालवली आणि आपलं मस्तक त्या तबकामध्ये ठेवलं आणि तबकामध्ये मस्तक ठेवण्यापूर्वी आपल्या दासीला सांगितलं की राजाला हे मस्तक दे आणि सांग की हा ही तुला भेट आहे. त्या हाडाराणीचं मस्तक आपल्या गळ्यामध्ये लटकवून राजा संघर्ष करत राहिला. या हाडाराणीचा इतिहास आम्ही समाजाला सांगणार आहोत का? हा महिलांचा इतिहास आम्ही समाजाला सांगू का? या देशातल्या महिलांचा पराक्रम आम्ही समाजापर्यंत पोहोचू का? या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनुसूचित जाती जनजातीनं ज्या प्रकारचा पराक्रम केला त्यामध्ये अनुसूचित जातीच्या केलेल्या पराक्रमाला काही स्थान फार मोठं जरी नाही मिळालं तरी काही प्रमाणात तर नक्की मिळालं. परंतु अजूनही अनुसूचित जनजातीतल्या अनुसूचित जमातीतल्या शेड्यूल ट्राईब वनवासी जातीच्या समाजाला अजूनही त्यांच्या पराक्रमाचा इतिहास समाजापर्यंत पोहोचलेला नाही. किती जणांना आजच्या स्थितीमध्ये लचित वाडफुकन माहित आहे? किती मंडळींना या जनजातीच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींचा इतिहास माहित आहे? किती जणांना बिरसा मुंडाचा इतिहास माहित आहे? आम्ही हा अनुसूचित जमातीच्या मंडळींनी या देशासाठी केलेल्या समर्पणाचा इतिहास आपल्या इतिहासाच्या माध्यमातून आमच्या तरुण पिढीसमोर मांडू शकतो का? मी सुरुवातीलाच म्हटलं की केवळ इतिहास हा इतिहास वाचण्यासाठी नाही आहे. मित्रांनो, माझं वैयक्तिक मत आहे, तुम्ही इतिहासाचे सर्व तज्ञ आहात, मला इतिहासावर बोलण्याचा अधिकार नाही आहे. भोसले सर असतील तिकडून की विशेष सर तुमचा इतिहास तर विषय नाही, तुम्ही कशाला इतिहासावर बोलता असं म्हणू शकतात एखाद्या, कारण ते भोसले आहे, त्यामुळे त्यांना तो अधिकार आहे. मी इतिहासाचा प्राध्यापक नाही, इतिहासाचा विद्यार्थी नाही, परंतु इतिहास थोडा थोडा वाचतो, फार नाही. माझं वैयक्तिक मत आहे की केवळ इतिहास वाचायचा नसतो. जे केवळ इतिहास वाचतात ते इतिहासाचे वाचक ठरतात. जे केवळ वाचलेला इतिहास केवळ मांडतात ते इतिहासाचे गायक ठरतात. परंतु वाचलेल्या इतिहासातून स्वकर्तृत्वाच्या बळावर जे इतिहास निर्माण करतात ते इतिहासाचे नायक ठरतात. उद्याच्या देशाचे नायक, या देशाचे निर्माण करण्याची जबाबदारी ही इतिहासाच्या प्राध्यापकांच्यावर आहे की उद्याचा नायक या देशाचा कसा असला पाहिजे आहे. आणि त्यावर मग इतिहास कशासाठी? ते इतिहास संस्कार करण्यासाठी. इतिहास कशासाठी? त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी. इतिहास कशासाठी? त्याच्या अंतर्मनामध्ये प्रेरणा उत्पन्न करण्यासाठी. या प्रकारचा इतिहासाचा अभ्यासक्रम तयार व्हावा अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. कदाचित अपेक्षेपेक्षा मी जास्त बोललो असेल, सर्वांची मी क्षमा मागतो आणि आपल्या या कार्यशाळेला खूप खूप शुभेच्छा देतो. आपण सर्व विद्वान आहात, सर्व इतिहासाचे तज्ञ प्राध्यापक आहात. आपण चिंतन करा, चांगलं काय वाईट काय हे आपल्याला समजतं, मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त आम्ही शिक्षक आहोत. एक शिक्षक हा राष्ट्र निर्माता असतो. तुम्ही सर्व राष्ट्र निर्माते आहात. एक चाणक्य जर उभा राहिला, एका चंद्रगुप्ताची निर्मिती करतो आणि तो चंद्रगुप्त या देशासमोर आलेल्या सर्व संकटांना परतवून लावतो. मला तर विश्वास आहे की आता प्रत्येक महाविद्यालयामध्ये वर्गावर्गामध्ये चाणक्य आहे. अरे कौन बनेगा अर्जुन योद्धा, कौन कृष्ण बन जाएगा, कौन बनेगा अर्जुन योद्धा, कौन कृष्ण बन जाएगा, कौन देश की डगमग नैया आकर पार लगाएगा, धीर धरो अध्यापक वीरो वो दिन भी आ जाएगा.
जब इस देश का हर अध्यापक चाणक्य बन जाएगा. अशा सर्व चाणक्यांना आम्ही नमन करतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा अभ्यास मंडळाचं आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन करतोय का चांगल्या विषयावर आपण हे चर्चासत्र आयोजित केलं. मला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, महाविद्यालयाचे विश्वस्त, आपणा सर्वांचे, अभ्यास मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो. बोलत असताना काही आपल्याला न पटणारं बोललं असेल तर आपली क्षमाही मागतो आणि वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देशमुख सर. सर, बंद करा, म्यूट करा तुमचं. थोड्याशा सभ्य येते. धन्यवाद सर. 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अप्रतिम मांडणी आपण व्यावहारिक जीवनातील दाखले देऊन केली आहे. आपले मार्गदर्शनात्मक अनुभवाचे बोल आम्हा सर्वांना इप्सित शैक्षणिक ध्येय गाठण्यास निश्चितच मोलाचे आहे. पण 2010 पासून प्रतिभानिकेतन महाविद्यालयाच्या नेतृत्वाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे, नाविन्याचा ध्यास असणारे, शैक्षणिक विकासाकरिता अखंड समर्पण करणारे दूरदर्शी व्यक्तिमत्व म्हणजे महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य तथा या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर किशोर गंगाखेडकर सरांना मी अध्यक्षीय समारोप करण्याची विनंती करतो. धन्यवाद मॅडम. या परिषदेचे उद्घाटक, विद्यापीठातील आमचे खंबीर नेतृत्व, प्रकुलगुरू डॉक्टर जोगिंदर सिंग बिसेन सर, या प्रसंगी उपस्थित असलेले आमच्या संस्थेचे विश्वस्त श्री शंतनू डोईफोडे सर, बीजभाषक प्राध्यापक डॉक्टर संतोष बनसोड सर, प्राध्यापक डॉक्टर बालाजी तिर्डे सर, इतिहास अभ्यास मंडळाचे सर्व सदस्य, या परिषदेचे कॉन्फरन्स संयोजक, इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राहुल वरवंटीकर सर, उपस्थित सर्व सहभागी प्राध्यापक, विद्यार्थी, इतिहासप्रेमी यांचे या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. सर्वप्रथम मी इतिहास अभ्यास मंडळाचे अभिनंदन करेल यासाठी की बहुधा एखाद्या विषयाच्या अभ्यासक्रमाबाबत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने आपल्या विभागात झालेली किंवा होत असलेली ही पहिलीच परिषद आहे. आपण एकूणच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने परिषदाही घेतल्या, अभ्यासही केला, पण एखाद्या विशिष्ट अभ्यासक्रमासाठी आपण अशा प्रकारे चर्चा करणे आणि त्या चर्चेचा उपयोग आपल्या संपूर्ण अभ्यासक्रम तयार करण्यासाठी करणे, ही इतिहास मंडळाची जी अभिनव कल्पना आहे ती मला खरंच आवडली आणि त्यामुळे मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे आत्ताच आपल्याला सांगितलं बिसेन सरांनी की 34 वर्षानंतर बदललेलं आहे आणि बदल जो आहे हे नैसर्गिक गोष्ट, बदल काही कृत्रिम गोष्ट नाही. ज्याप्रमाणे सर्व गोष्टी बदलतात त्याप्रमाणे आपणही आपला अभ्यासक्रम, आपल्या शिकवण्याची पद्धत, आपल्या जे संस्था आहेत त्या संस्थेचे परिचालन, परिनियमन हे कशा प्रकारे चांगलं करता येईल, जे की आजच्या समाजाच्या आणि विद्यार्थ्यांच्या आणि उज्ज्वल भारताच्या भविष्यासाठी गरजेचं असेल, हे लक्षात घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे आपल्या पुढे आलं. उच्च शिक्षणाच्या बाबतीत आपण विचार करत असता आपल्याला उच्च शिक्षण हे लवचिक आणि सर्वसमावेशक असणं गरजेचं आहे. जग बदलत आहे. जी गोष्ट 1980 मध्ये होती ती आज कालबाह्य झालेली आहे आणि अशा बदलत्या जगाच्या गरजेनुसार 21व्या शतकाच्या गरजेनुसार अभ्यासक्रमाची आवश्यकता ही आपल्याला नक्कीच आहे आणि हे अभ्यास मंडळ ह्या परिषदेच्या माध्यमातून अशा प्रकारे जो अभ्यासक्रम तयार करायचा आहे त्याकरता प्रयत्न केला अशी आशा आहे. इतिहासाचा विचार केला
तर आपल्याला इतिहास हा वसाहतवादी कॉलोनियल जोखडातून त्याच्या मानसिकतेतून बाहेर काढणं गरजेचं आहे. वसाहतवादी मानसिकतेतून निर्माण झालेल्या परिभाषेपेक्षा उद्याच्या विकसित भारताला आवश्यक असणारी परिभाषा निर्माण करता येईल का हे पाहणेही मला वाटतं या ठिकाणी निश्चितच गरजेचं आहे. संपूर्ण भारताने आपले नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित राष्ट्र होण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे आपल्याला नव्या विकसित भारतासाठी नवीन आवश्यक साधने निर्माण करणे गरजेचं आहे. हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे नव्या भारताच्या जडणघडणीचा हा एक मार्ग आहे आणि याचा उपयोग आपल्याला करता येईल. शिक्षण हा एक विषय शिकण्याचा भाग नाही, तर शिक्षण हे संपूर्ण समाजाची एक मानसिकता घडवण्याचे सुद्धा कार्य करत असते. त्यामुळे आपल्याला अभ्यासक्रमही तशाच प्रकारे तयार करायला हवा की जो आपल्या समाजाची मानसिकता चांगल्या प्रकारे घडेल. या शैक्षणिक धोरणामुळे आपल्याला नवीन बदल घडवण्याची, नवीन कल्पना राबवण्याची आणि या नवीन भारताच्या आशा आकांक्षांना या सर्व गोष्टी जोडण्याची संधी आपल्याला या निमित्ताने मिळालेली आहे. या संधीचा फायदा नक्कीच हे आपलं अभ्यास मंडळ घेईल. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व प्राध्यापकांचे, विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो. जरी शिक्षणाचा मूळ उद्देश हा नोकरी नाही, तरी आपल्याला शिक्षण आणि पोटपाणी याचा संबंध ठेवावाच लागेल. शिक्षण आणि उदरनिर्वाह याचा संबंध आपल्याला सध्याच्या भारतात तरी तोडता येणार नाही आणि या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात उद्धृत असलेल्या अप्रेंटिसशिप, कौशल्य विकास सारख्या माध्यमातून हे आपल्याला कसे साधता येईल याचाही विचार होणे मला वाटतं गरजेचं. आपण पाहतो की सध्याच्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये डॉक्टर, इंजिनियर तयार करणारी महाविद्यालये संख्येने आणि दर्जाने चांगली आहेत. आता सरने उल्लेख केला की भारतातली जर समजा आपण टॉपची 100 महाविद्यालय काढली तर ती सर्व महाविद्यालय आपल्याला डॉक्टर्स किंवा इंजिनियर्स किंवा तंत्रज्ञ तयार करणारेच आहेत. पण ह्या महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी हे सेवा क्षेत्रात जाणारे आहेत. सामाजिक शास्त्राचे विद्यार्थी हेच नेहमी पॉलिसी म्हणजे धोरण ठरवणारे राहिले आहेत आणि याच विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्याची संधी, या विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि या विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या माध्यमातून आपल्या उज्ज्वल राष्ट्राचे भवितव्य घडवण्याची संधी आपल्याला या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या रूपाने लाभलेली आहे आणि याचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमातून निश्चितच होईल अशी आशा मी व्यक्त करतो. अजून एक गोष्ट म्हणजे या शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला काही काळानंतर संस्थांना स्वायत्तता द्यायची आहे, ऑटोनॉमस व्हायचं आहे आणि आपला अभ्यासक्रम आपणच ठरवावा अशी योजना या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला दिसते. त्याची सुरुवात म्हणून थोडासा अनुभव कॉलेजच्या शिक्षकांना कसा मिळेल, अभ्यासक्रम तयार करणे, तो राबवणे आणि त्या अनुषंगाने परीक्षा घेणे, ह्याची सुरुवात म्हणून जे आपले इलेक्टिव्ह पूल आहे त्या इलेक्टिव्ह पूलमध्ये काही विषय महाविद्यालयातल्या शिक्षकांना त्यांच्या महाविद्यालयासाठी डिझाईन करता येतील का याचाही विचार अभ्यास मंडळाने आणि शैक्षणिक धोरण ठरवणाऱ्या विद्यापीठाने करणं गरजेचं आहे. जर महाविद्यालयातल्या शिक्षकाला त्याच्या एक्सपर्टीज नुसार त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या साहित्यानुसार जर एखादा इलेक्टिव्ह सब्जेक्ट ठेवता आला तर तो विद्यार्थ्यांचा फायदा होईल. विद्यार्थ्यांना गरजेच्या गोष्टी विद्यार्थी डायरेक्ट शिक्षकाला सांगू शकतील. ते सुद्धा गोष्टी ह्यामध्ये
आपल्याला घेता येतील आणि एक चांगल्या प्रकारे सिलेबस कसा तयार करावा ह्याचा अनुभवही शिक्षकाला मिळेल, जो पुढे चालून त्याला ऑटोनॉमी ज्यावेळी मिळेल त्यावेळी उपयोगी पडेल. ही बाब त्या अभ्यास मंडळ गृहीत धरेल अशी मी आशा व्यक्त करतो. या परिषदेचे संयोजक आणि इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर वरवंटेकर यांना मी अशी विनंती करेल की या परिषदेचे निष्कर्ष त्यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाला उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून ह्या निष्कर्षाचा फायदा या इतिहासालाच नाही तर सामाजिक शास्त्राच्या आणि इतरही सर्व विषयांना होऊ शकेल असं मला वाटतं. बिसेन सरांनी त्यांच्या ओघवत्या शैलीमध्ये जरी इतिहास मला माहिती नाही असं म्हटले, इतिहासाचा शिक्षक नाही असं म्हटले, तरी एक विस्तृत अभ्यासक्रमाबद्दल चित्र आपल्या समोर उभं केलेलं आहे. आपल्याला अजून 1 वर्ष कालावधी आहे. आता वरवंटेकर सरांनी सांगितलं की आमचा अभ्यासक्रम तयार आहे. अभ्यासक्रम तयार असेल तरी सुद्धा आपल्याला तो अभ्यासक्रम पुढच्या शैक्षणिक वर्षात राबवायचा आहे. त्यामुळे जर काही चांगल्या गोष्टी अजूनही निदर्शनास येत असतील, आपल्याला त्यात इन्कॉर्पोरेट करता येत असतील, तर मला वाटतं नक्कीच त्या आपण त्यात घेऊयात, जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. आणि एक गोष्ट मला नक्कीच माहिती आहे की समाजोन्नती व्यक्तीच्या उन्नतीत. जर समजा व्यक्तीची उन्नती झाली तरच समाज उन्नत होईल आणि जे भविष्य आहे, भवितव्य आहे, असे विद्यार्थी आपल्याकडे आहेत. त्यामुळे त्यांचं उन्नती कशा प्रकारे अभ्यासक्रमातून होईल त्याची आपण नक्कीच दक्षता घ्या. या प्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने जे या परिषदेचे उद्घाटक आहेत डॉक्टर बिसेन सर, त्यांचे मी माझ्या महाविद्यालयाच्या वतीने माझ्यातर्फे आभार व्यक्त करतो. औपचारिक आभार तर ते पुन्हा होतीलच, पण ज्या ज्या वेळी आम्ही त्यांना एखादी गोष्ट मागतो, एखादी गोष्ट सांगतो, त्या त्यावेळी ते नेहमीच आमच्या सोबत उभे असतात. कधीही नकार आम्हाला त्यांच्याकडून मिळत नाही, ही गोष्ट या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. बनसोड सर, तिरडे सर, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणारच आहे. आणि ज्याप्रमाणे बिसेन सर म्हटले त्याप्रमाणे मी सुद्धा इतिहासाचा विद्यार्थी नाही, त्यामुळे इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये नेमकं काय असावं हे तुमच्या या परिषदेच्या निष्कर्षातून नक्कीच येईल. त्याचा फायदा सर्वांना होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. NEP 20 च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने अभ्यासक्रमातील अपेक्षित बदलांचा आणि आव्हानांचा ऊहापोह उत्कृष्टरित्या आपण आपल्या अध्यक्षीय समारोपात केला आहे. यानंतर आजच्या या परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले सन्माननीय डॉक्टर संतोष बनसोड सर, नारायण राव राणा महाविद्यालय बडनेरा त्यांचा संक्षिप्त परिचय करून देण्याचा मी इथे प्रयत्न करत आहे. डॉक्टर बनसोड सर शैक्षणिक क्षेत्रातील एक प्रसिद्ध अभ्यासू व्यक्तिमत्व. 23 वर्षांची सरांची शैक्षणिक कारकीर्द. BA ते PhD पर्यंत शिक्षण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे सरांचं झालंय. सन 2022 पासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अधिसभा चे सदस्य, तर 2012 पासून इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य सर आहेत. 2017 ते 2022 या काळात इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्षपदही सरांनी भूषविले आहे. आंबेडकरवादी इतिहास काँग्रेसचे सचिव म्हणूनही सरांनी कार्य केले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती मानव्य विज्ञान विद्याशाखा सहाय्यक अधिष्ठाता म्हणूनही सरांनी कार्य पाहिले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाकरिता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा विद्यापीठ स्तरीय तसेच महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय उत्कृष्ट रासयोग कार्यक्रमाधिकारी पुरस्कार सरांना 2015 मध्ये देऊन गौरविण्यात आले.
एम.फिल आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत आहेत. त्यात 7 विद्यार्थ्यांनी आपलं संशोधन देखील पूर्ण केलंय. 28 संशोधकांच्या शोध प्रबंधाचे मूल्यांकनही सरांनी केलंय. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध परिषदांमध्ये सहभागी होण्यात सरांनी जवळपास अर्धशतक पूर्ण केलंय. अप्रतिम व्याख्यानात तर सरांनी 1 शतक पूर्ण करून द्वितीय शतकाकडे सरांची वाटचाल आहे. विविध दर्जेदार प्रसिद्ध नियतकालिकांमध्ये 42 संशोधन लेख सरांचे प्रकाशित झाले. संपादन केलेली 6 तर स्वलिखित 22 पुस्तकं सरांची प्रकाशित आहेत. असे हे आजचे प्रसिद्ध बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे आजचे प्रमुख वक्ते सन्माननीय डॉक्टर संतोष बनसोड सरांना मी बीज भाषण देण्याची विनंती करते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. आवाज येतोय माझा? आवाज येतोय माझा? होय सर. होय सर. हो. प्रतिभा निकेतन महाविद्यालय नांदेड येथील इतिहास विभागाद्वारे आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने इतिहास अभ्यासक्रमाबाबत अपेक्षा आणि अंमलबजावणी या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हे चर्चासत्र आभासी पद्धतीने संपन्न होत आहे. या चर्चासत्राच्या उद्घाटनीय समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष, महाविद्यालयाचे कुशल नेतृत्व, संपूर्ण प्राध्यापक आणि शिक्षक कर्मचारी, विद्यार्थ्यांचं केंद्रबिंदू आणि संस्थेच्या गळ्यातील ताईत डॉक्टर किशोर गंगाखेडकर सर यांनी आपल्या अध्यक्षीय वक्तव्यातून आपल्या कार्यकर्तृत्वाची पावती आपल्यासमोर आता सिद्ध केलेली आहे. या आभासी पद्धतीच्या चर्चासत्राचे सन्मान्य उद्घाटक, विषय अध्यापनाचा जरी हिंदी असला मात्र तरीही इतिहासाचे संशोधक आणि लेखक वाटावे अशा पद्धतीचं वक्तव्य अभ्यासपूर्ण करणारे एक स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व प्रकुलगुरूमध्ये एक कानकभर पुढे असलेले सन्माननीय डॉक्टर योगेंद्र बिसेन सर, ज्यांनी आपल्या उद्घाटनीय वक्तव्यामधून नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल अपेक्षा, शक्यता आणि अंमलबजावणी या तिन्ही अनुषंगाने थोडाफार त्या विषयाला स्पर्श केला आणि इतिहास विषयाच्या संदर्भामध्ये माहिती दिली. त्याबद्दल सरांचं तर जेवढं मी इतिहासाचा अभ्यासक म्हणून, संशोधक म्हणून त्यांचं ऋण व्यक्त करावं तेवढं कमी आहे, अशा पद्धतीचे उद्घाटक लाभलेले होते. त्याचबरोबर या उद्घाटनीय सत्राला सन्मान्य प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय शंतनुजी डोईफोडे साहेब, जे संस्थेचे ट्रस्टी तर आहेच, त्याचबरोबर लोकशाहीचा चौथा स्तंभ अर्थात वर्तमानपत्र आणि म्हणून मीडिया या प्रजावाणी दैनिकाचे मुख्य संपादक माननीय डोईफोडे साहेब, या सत्रामध्ये म्हणजे पुढील सत्रामध्ये खऱ्या अर्थाने या विषयावर मांडणी करता निमंत्रित करण्यात आलेले डॉक्टर बालाजी चिरडे सर, रामभाऊ मुटकुळे सर, डॉक्टर ओमशिवा लिंगाळे सर, डॉक्टर अरविंद सोनटक्के सर, डॉक्टर जगदीश सोनवणे सर, ही सर्व मान्यवर मंडळी या चर्चासत्राला पुढील सत्रामध्ये योग्य पद्धतीने न्याय देणारच आहेत. या चर्चासत्राकरिता खऱ्या अर्थाने इतिहासाच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये काय अपेक्षा, काय शक्यता आणि अंमलबजावणी कशी असावी या मध्ये आपला सहभाग असावा आणि या चर्चासत्रामधून एक वेगळा विचार बाहेर घेऊन आपल्याला कार्य करता येईल का याकरिता आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर राजाराम पिंपळपल्ले सर, डॉक्टर वसंत कदम सर, आमचे मित्र डॉक्टर नितीन बावडे सर, डॉक्टर बलखंडे सर, डॉक्टर मालवीय सर आणि महाराष्ट्रातील संपूर्ण नामवंत इतिहासकार, प्राध्यापक, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना या चर्चासत्राकरिता विशेष करून ज्यांनी आयोजन समिती तयार झाल्यानंतर डॉक्टर हातगुंडे सर, डॉक्टर तांडे सर, डॉक्टर देशमुख सर, डॉक्टर राऊत सर, डॉक्टर शिंदे सर, लाटेकर सर, डॉक्टर लुटे सर, डॉक्टर वाघमारे सर यांनी अथक परिश्रम घेतले आणि परिणामी ही आजची परिषद अर्थात चर्चासत्र या ठिकाणी संपन्न होत आहे. बिसेन सरांनी आपल्या उद्घाटनीय वक्तव्यामध्ये मांडणी करत असताना स्पष्टपणे सांगितले की शैक्षणिक बदल हा काय नवीन नाही आणि त्यांनी प्राचीन भारताच्या
शिक्षणाचा आलेख आपल्या समोर ठेवून वर्तमान काळातील शिक्षणामध्ये जो बदल हवा आहे, बदल होत आहे, या अनुषंगाने सुद्धा त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि म्हणून प्राचीन भारतातील आपला जो शैक्षणिक आलेख आहे, जो प्रगतीचा आलेख आहे, की त्यांनी सांगितलं की नालंदा विद्यापीठामध्ये 10,000 विद्यार्थी आणि 1,510 शिक्षक जे मुक्कामाला होते आणि त्या ठिकाणी संपूर्ण आशिया खंडातील विद्यार्थी प्रवेशित होऊन आपला अभ्यासक्रम पूर्ण करत असत. अशा पद्धतीचं विद्यापीठ भारतामध्ये होतं आणि आज जगातल्या 100 विद्यापीठामध्ये भारतामध्ये एकही विद्यापीठाचा समावेश होत नाही. त्याची शोकांतिका सुद्धा त्यांनी आपले ज्येष्ठ श्रेष्ठ आणि विद्यापीठाचे प्रकुलगुरू म्हणून त्यांनी या ठिकाणी खंत व्यक्त केली. अशा पद्धतीचा हा बदल इतिहासाच्या माध्यमातून आपल्याला करता येईल का, या अनुषंगाने डॉक्टर राहुल वरवंटीकर सरांनी, जे की स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आहेत, तमाम महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठामधील अतिशय तरुण इतिहास अभ्यास मंडळाचा अध्यक्ष म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल, अतिशय कमी अनुभव असलेला, अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये कमी कालावधी लोटूनही इतिहास अभ्यास मंडळाचं अध्यक्षपद समर्थपणे आपल्या सहकार्यांच्या बळावर जे राबवित आहेत आणि कार्य करीत आहेत, राहुल वरवंटीकर सर यांच्या अनुषंगाने आज या विषयाच्या अनुषंगाने त्यांनी जो हा विषय ठेवलेला आहे, त्या विषयावर मी बोलण्याचा या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. मित्रांनो, शैक्षणिक धोरण बिसेन सरांनी सांगितल्याप्रमाणे हे नवीन नाही. काळानुसार शिक्षणामध्ये बदल होणं गरजेचं असते. जसजसा काळ लोटतो त्या पद्धतीने आपण जसं अपडेट होतो, वेशभूषापासून तर खानपानपासून तर राहणीमानापर्यंत तर घरदारापर्यंत, गाडी, 2 व्हीलर 4 व्हीलर या सर्व वाहनांपर्यंत किंवा दैनंदिन जीवनातल्या आपल्या दिनचर्यापर्यंत या संपूर्ण बदल अपेक्षित असतो. काळानुसार बदल अपेक्षित असतो आणि म्हणून त्या पद्धतीत शिक्षणामध्ये सुद्धा काळानुसार जर बदल केला नाही तर ते शिक्षण हे उपयोगाचे होत नाही, ठरत नाही आणि बेरोजगारांची फळी उभं करण्यासाठी ते शिक्षण कारणीभूत ठरते. अशा पद्धतीचं होऊ नये म्हणून शिक्षणामध्ये बदल करणं अतिशय गरजेचं असते. आणि म्हणून आपण जर बघितलं तर शासनाने, म्हणजेच आपल्या इथे आपण बघतोय की ब्रिटिशांनी शासन स्थापन केल्यानंतर सुरुवातीलाच शिक्षणाची जबाबदारी ही शासनाची नाही, हे धोरण भारतीय जनतेसमोर ठेवून या शिक्षणाचा विचारच आपल्या डोक्यातून काढून टाकला की शिक्षण देणं आमचं कर्तव्य नाही. वर्तमान स्थितीमध्ये काय होत आहे आपल्याला या ठिकाणी व्यक्त करण्याची गरज नाही. मात्र 1781 ला लॉर्ड हेस्टिंगने कलकत्ता मदरसा जो स्थापन केला आणि 1791 ला बनारस संस्कृत महाविद्यालयाची जोनाथन डंकन यांनी जी स्थापना केली, 1794 ला विल्यम जोन्स यांनी बंगाल एशियाटिक सोसायटीची जी स्थापना केली, या सर्व तिन्ही संस्थांचा आलेख जर आपण जर बघितला तर तिन्ही संस्था ह्या जोनाथन डंकन, विल्यम जोन्स, लॉर्ड हेस्टिंग्स हे शासनाशी कुठेतरी निगडीत होते, ब्रिटिश शासनाशी, कंपनीशी कुठेतरी निगडीत होते. आणि मात्र यांच्या पलीकडे भारतीय आपल्या समाज सुधारण्याचे अग्रदूत ज्यांना आपण म्हणतो, राजा राममोहन राय यांनी आधुनिक शिक्षणाचा पुरस्कार केला. ते राधाकांत देव असतील, महाराजा तेजचंद्र रायबहादूर असतील, यांनी आधुनिक शिक्षणाचा पुरस्कार केला की जर आधुनिक शिक्षण भारतीयांना दिलं नाही तर जगाच्या तुलनेमध्ये भारतीय मागे पडतील आणि भारतातील सध्याची जी शिक्षण व्यवस्था आहे ही कुचकामी ठरेल, अशा पद्धतीची त्यांनी मांडणी करून, आणि म्हणून 1833 मध्ये ब्रिटिशांनी शिक्षणाची सुरुवात केली. या शिक्षणाकडे ब्रिटिशांनी अतिशय, आपण ज्याला म्हणता येईल की अतिशय निकटतेने किंवा जवळीक असून बघून त्यांनी शिक्षणाकडे बघितलं नाही, तर शिक्षणाच्या दुरास्था त्यांच्या डोक्यामध्ये दिसते. 1865-66 आपण ब्रिटिश म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीचा ब्रिटिशांचा शिक्षणाचा भारतीयांवरचा खर्च जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की यांची शिक्षणाविषयी किती दुरावस्था होती. 82,17,669 रुपयाचा संपूर्ण खर्च यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेवर खर्च केला, शिक्षणावर खर्च केला, ज्याची आपण बघतोय का 45,29,580 केंद्र सरकारने भार उचलला, तर 36,88,119 रुपयाचा खर्च हा राज्य शासनाने आपल्या शिरावर घेतला. केंद्र शासनाची जबाबदारी म्हणजेच ब्रिटिश शासनाची होती आणि राज्य शासन त्या राज्यामध्ये ज्या स्थानिक पक्षांनी किंवा ब्रिटिशांच्या आधारावर उभ्या झालेल्या संघटनांनी जे शासन प्रस्थापित केलं त्यांनी खर्च केलेला दिसतो.
₹82,17,629 हा एका वर्षाचा खर्च. त्यामध्ये सर्व अनुदान आले, इमारतींची निर्मिती आली, शिक्षकांचा अध्यापनाचा पगार आला, फर्निचरची सर्व साहित्याची खरेदी आली. सर्व एज्युकेशन कार्यालयापासून, शैक्षणिक कार्यालयापासून तर विद्यापीठापर्यंत संपूर्ण खर्च एवढ्या पद्धतीचा होता. यावरून ब्रिटिशांची भारतीय शिक्षणाच्या संदर्भातली दुरावस्था आपल्या लक्षात येते. आपण बघतो की 1882 पर्यंत भारतामध्ये एकही मुलगी नोंदणीकृत शाळेत जाताना आपल्याला दिसत नाही, इतकी शिक्षणाची वाईट अवस्था. आणि म्हणून 1882 ला हंटर कमिशननं लॉर्ड रिपनने डब्ल्यू हंटर यांच्या अध्यक्षतेखाली 22 सदस्यांचं एक सदस्यांचं एक मंडळ नेमलं, एक समिती नेमली. आणि 1882 ला हंटर कमिशनने अहवाल सादर केला आणि शासनाने तो मान्य केला. यामधल्या काही म्हणजे शिफारशी जर बघितल्या तर आजच्या नवीन शैक्षणिक धोरणाशी लागू होतात का, या संदर्भामध्ये सुद्धा आपण विचार केला पाहिजे. उच्च शिक्षणातून सरकारने अंग काढून घ्यावे. हंटर कमिशनची शिफारस शासनाने जशीच्या तशी मान्य केली की उच्च शिक्षणातील वर्तमान परिपक्षातून आपण विचार जर केला तर उच्च शिक्षणातून सरकारने अंग काढून घ्यावे. धर्मतत्वावर आधारित असलेल्या क्रमिक पुस्तकांची निर्मिती करावी. दुसरी शिफारस, धर्मतत्वावर आधारित क्रमिक पुस्तकांची निर्मिती करावी. त्या पद्धतीचे पुस्तक उभे करावे. अर्थातच या ठिकाणी अभ्यासक्रम असा तयार करावा की ज्यामध्ये धर्मतत्व क्रमिक मांडलं गेलेलं हवं. म्हणजेच अनुयायांचा वर्ग या ठिकाणी उभा करता आला पाहिजे. आजचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने अभ्यासक्रमाबाबत अपेक्षा, शक्यता आणि अंमलबजावणी या विषयाच्या अनुषंगाने हंटर कमिशनच्या शिफारशी आणि धोरण या संदर्भामध्ये विचार जर केला तर पुढील वक्तव्यावरून आपल्याला ते आणखी मांडता येईल. शिष्यवृत्तीकरता खास नियम करा. शाळा महाविद्यालयांना अनुदान द्या, परंतु हे शाळा महाविद्यालय सरकारने चालवू नये. शाळा महाविद्यालयांचं प्रचंड खाजगीकरण आजच्या काळामध्ये होत आहे. हंटर कमिशन 1882 ला शासनाकडे शिफारस करतो आहे. 1904 ला त्यानंतर लॉर्ड कर्झनचा विद्यापीठ कायदा आला आणि या कायद्यामध्ये त्याने शिक्षणाचा खालावलेला दर्जा सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये स्पष्टपणे त्याने शिफारस केलेली होती. आज जी नवीन महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार जी होत आहे ती शोकांतिका 1904 ला लॉर्ड कर्झन हा ब्रिटिशांचा व्यक्ती मांडताना म्हणतोय की सेनेटमध्ये अयोग्य व्यक्तींची होत असलेली निवड बंद केली पाहिजे. नॉमिनेशनच्या माध्यमातून ज्याचा या उच्च शिक्षणाची तिळमात्र ही संबंध नाही अशा व्यक्तीची सिनेटमध्ये होत असलेली निवड नॉमिनेशन म्हणून म्हणजेच त्याचं नामनिर्देशन जर होत असेल ते होता कामा नये. अशा पद्धतीची शिफारस लॉर्ड कर्झन 1904 ला बघतोय आपण. 2023च्या परीक्षेतून या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर चर्चा करण्यासाठी हे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. विद्यापीठ हे फक्त परीक्षा केंद्र बनलेली आहे लॉर्ड कर्झन तेव्हा मांडतोय. सप्टेंबर 19 ला त्याने शिमला येथे एक शैक्षणिक परिषद बोलवली. मला त्या शैक्षणिक परिषदेची आठवण आज डॉक्टर राहुल वरवंटीकर सरांनी जी परिषद बोलवली की महाराष्ट्रातलं पहिलं महाविद्यालय आहे प्रतिभा निकेतन महाविद्यालय, तिथला इतिहास विभाग, की या विभागाने नवीन शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी होत असताना इतिहास अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये काय बदल हवा, विद्यार्थ्यांच्या काय अपेक्षा असाव्या, समाजाच्या काय अपेक्षा असाव्या, अभ्यासकांच्या काय अपेक्षा असाव्यात, एवढंच नव्हे तर या अपेक्षांबरोबर शक्यता काय आणि त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीची करता येईल यावर मंथन चिंतन करण्याकरिता ज्या पद्धतीने कर्झनने तेव्हा सप्टेंबर 1901 ला शिमला येथे एक शैक्षणिक परिषद बोलवली त्या पद्धती डॉक्टर राहुल वरवंटीकरांनी परिषद भरवली म्हणून त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. टॉम्स रॅले याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि त्यानं सर्व नियुक्त्या ह्या शासनाकडे घेतल्या. विद्यापीठ कायदा पास झाला आणि मग प्राध्यापकांच्या असतील, अध्यापकांच्या असतील, प्राचार्यांच्या असतील, कुलगुरूंच्या असतील सर्व नियुक्त्या ह्या शासनाकडे घेतल्या. या पद्धतीचा हा तो लॉर्ड कर्झनचा कायदा. त्यानंतर सॅडलर कमिशन आलं 1913 ला. महात्मा गांधींनी सर्वांना माहित आहे का मूलोद्योगी शिक्षण योजना जी 1937 मध्ये वर्धा शिक्षण योजना या नावाने मांडली का ज्यामध्ये व्यावसायिक शिक्षण असावं, स्वप्रशिक्षण असावं, मुला मुलींनी सोबत शिक्षण घ्यावं, त्यांना ट्रेनिंग दिल्या जावं, अप्रेंटिसशिप दिल्या जावी. जे नवीन न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये अप्रेंटिसशिपवर जास्त भर दिलेला आहे. महात्मा गांधींनी तेव्हा 1937 ला मांडलं. शिक्षण असं द्यावं का ज्यामधून नोकरीची हमी असावी, प्रशिक्षण अशा ठिकाणी अप्रेंटिसशिप द्यावं की ते अप्रेंटिसशिप धारकांना त्या ठिकाणी नोकरी
मिळाली पाहिजे, त्याचबरोबर नैतिक शिक्षण दिलं जावं, अशा पद्धतीचं महात्मा गांधींनी मांडले. त्यानंतर आपण बघतो की कोठारी आयोग आलं, त्याच्यापूर्वी 1948 ला राधाकृष्ण आयोग आलं. 1948 ला आपण बघतोय की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 ला आलं. राममेघी समिती आली 1992 ला, त्याने सुद्धा या ठिकाणी काम केलं. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 चा आला. शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 ला बसला आणि 1 एप्रिल 2010 ला लागू झाला. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2012 ला सुरू झाला. राममूर्ती समिती 1990 ला त्याची अंमलबजावणी करण्यात आली. 2016 ला महाराष्ट्र विद्यापीठ ऍक्ट लागू झाला आणि 2020 हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आज आपण राबवण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी परिषदेमध्ये चिंतन मंथन करण्यासाठी सर्वजण सामूहिकपणे संघटित झालेले आहोत, एकत्र झालेले आहोत. मी मूळ विषयाकडे बोलतो का, मला या ठिकाणी पार्श्वभूमी मांडण्याचा, विशद करण्याचा माझा मूळ उद्देशच हा होता की शिक्षणामध्ये बदल करण्याच्या अनुषंगाने किंवा शिक्षण व्यवस्थेतील आव्हाने पेलण्याकरिता आमचा विद्यार्थी हा खऱ्या अर्थाने सक्षम असावा आणि म्हणून त्या अनुषंगाने शैक्षणिक बदल होणं काळाची गरज आहे. त्याकरिता शिक्षणामध्ये बदल हा केला जातो. तर त्याच पद्धतीचं कृपया आपला माईक आपण म्यूट करावा. कृपया आपला माईक आपण म्यूट करावा. तर सुरुवातीला 3 टप्पे डॉक्टर राहुल वरवंटीकर सरांनी चर्चेसाठी या ठिकाणी ठेवलेले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने इतिहास अभ्यासक्रमाबाबत अपेक्षा, नंतर शक्यता आणि नंतर त्याची अंमलबजावणी. तर सर्वप्रथम आपण इतिहास अभ्यासक्रमाबाबत संशोधक, विद्यार्थी, समाज किंवा अभ्यासकांच्या काय अपेक्षा आहेत या संदर्भामध्ये मी सर्वप्रथम मांडणी करण्याचा या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. तर इतिहास विषयाच्या अनुषंगाने आपण बघितलं पाहिजे का इतिहासाची वास्तविक मांडणी होणं गरजेचं आहे. ज्या इतिहासाची मांडणी आपण बघतोय का इतिहासाची मांडणी ही संदर्भाच्या आधारावर केल्या जाते. काळानुसार संदर्भ बदलले की इतिहासाची पुनर्मांडणी करणं काळाची गरज आहे. पुनर्मांडणी जर केली नाही तर इतिहास हा रटाळ होतो, त्या इतिहासावर कोणी विश्वास ठेवत नाही, इतिहास हा कालबाह्य ठरतो. प्रास्ताविकामध्ये डॉक्टर राहुल वरवंटीकर सरांनी सांगितले की इतिहास फक्त हा राजकीय घडामोडींचा किंवा राजकीय घटनांची नोंद घेणारा इतिहास असू नये, त्या ठिकाणी वंचितांचा आणि सामाजिक सांस्कृतिक इतिहास सुद्धा त्यामध्ये असावा. अशा पद्धतीची मांडणी राहुल वरवंटीकर सरांनी केली आणि म्हणून अपेक्षा काय आहे तर वास्तविक इतिहासाची मांडणी होणं गरजेची आहे. भारताच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर इतिहासाची ही वास्तविक मांडणी झालेली आपल्याला दिसत नाही. जसजसे नवे संदर्भ उपलब्ध होतात त्या अनुषंगाने आपण बघतोय. म्हणजेच मग तो आपल्या क्षत्रिय इतिहासाच्या संदर्भामध्ये संभाजी महाराजांचा इतिहास असेल, या संभाजी महाराजांचा इतिहास आपण जर बघितला तर ज्या पद्धतीची मांडणी संभाजीच्या संदर्भामध्ये चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आणि अलीकडच्या काळामध्ये पोर्तुगीज, डच, सिद्धी आणि ब्रिटिशांचा पत्रव्यवहार मोठ्या प्रमाणात प्रकाशित झालेला आहे. या पत्रव्यवहारांच्या आधारावर जर संभाजी महाराजांची मांडणी आपण जर केली तर आपल्याला स्पष्टपणे दिसेल की संभाजी महाराजांनी ज्यांनी आपल्या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये 450 लढाया केल्या आणि या त्यांच्या नेतृत्वामध्ये 450 लढाया लढल्या गेल्या. अतिशय खंबीर, पराक्रमी आणि शूर असलेलं व्यक्तिमत्व संभाजी महाराज यांची मांडणी चुकीच्या पद्धतीने केलेली आहे आणि म्हणून वास्तविक मांडणी होणं गरजेचं आहे. आपण बघतो की अनेक दंतकथांमध्ये, इतिहासामध्ये अनेक दंतकथांना सुद्धा थारा दिला जातो, स्थान दिल्या जाते. बुद्धाच्या जातक कथा जर आपण अभ्यासल्या तर बुद्धांच्या जातक कथामध्ये असं म्हटलेलं आहे की बुद्ध जन्मल्याबरोबर चालायला लागला, कारण त्या लुंबिनीच्या वनामध्ये बुद्ध ज्या ठिकाणी पाय ठेवतो त्या ठिकाणी कमळ निघत होतं. हनुमान जन्मल्याबरोबर अनुसया मातेच्या मांडीवरून सूर्याच्या पाठीमागे लागला आणि म्हणून सूर्य फार लांब पळाला, अन्यथा सूर्य खूप जवळ राहिला असता. अशा पद्धतीची मांडणी जातक कथांमध्ये केल्या जाऊ शकते, परंतु या जातक कथांना इतिहासामध्ये थारा देऊ नये, त्याचा उल्लेखही कुठे आपल्या अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये, जसं अभ्यासक्रमामध्ये आपण करत नाही, अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये त्याचा दाखला म्हणून सुद्धा, त्याचा दृष्टांत म्हणून सुद्धा त्याचा आधार घेतला जाऊ नये, याची वास्तविक भान अध्यापकांनी ठेवलं या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने होणं गरजेचे आहे. आपण बघतोय की अनेक वादाचे विषय असतात महाराष्ट्रामध्ये, त्यासाठी अनेक दंगली पेटतात, वादविवाद होतात, राजकीय लोक आपली त्यावर पोळी शेकून घेतात आणि मात्र त्याला बळी पडतो हा समाज. आणि म्हणून या समाजामधील
लोकांपर्यंत चांगला विचार पोहोचवण्याच्या अनुषंगाने इतिहासाची मांडणी होणे गरजेचे आहे. आपण बघतोय का इतिहास जर चुकीच्या पद्धतीचा मांडला गेला तर 10 पिढ्या गारद होतात आणि या 10 पिढ्याच्या आधारावर राजकीय लोक आपली पोळी शेकून घेतात, परंतु त्यामध्ये समाज, तरुण, बेरोजगार संपूर्ण गारत होतात. समाजामधली संपूर्ण ही व्यवस्था मोडकळीस येते. परत या ठिकाणी विषमता पराकुटीला पोहोचते आणि या विषमतेच्या पोटीवर या हॅलो हॅलो सर माईक म्यूट करायला लावा ना, मला त्यांचेच आवाज येत आहेत. सर प्लीज थोडं सेंटर अनम्यूट करा. हॅलो प्लीज कंटिन्यू सर, प्लीज कंटिन्यू. तर अशा पद्धतीचं आपण जर बघितलं की समर्थ रामदास स्वामींच्या संदर्भामध्ये आणि शिवाजी महाराजांच्या संबंधामध्ये सुद्धा अद्यापपर्यंत अनेक प्रश्न हे उलगडलेले नाहीत किंवा सुभाषचंद्र बोसांच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये सुद्धा वास्तविक मांडणी 21व्या शतकात जगत असताना, नवीन शैक्षणिक धोरण राबवत असताना त्यावर सुद्धा खऱ्या अर्थाने संशोधन होऊन वास्तविक समोर येणं गरजेचं आहे. लाल बहादूर शास्त्रीचा मृत्यू असेल, शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये आजही अनेक पद्धतीच्या चर्चा केल्या जातात. तो वंचितांचा इतिहास असेल, ह्या संपूर्ण जसं बिसेन सरांनी या ठिकाणी मांडलं आणि प्रास्ताविकामध्ये या चर्चासत्राची आखणीच राहुल वारंटीकर सरांनी केलेली आहे. वंचितांचा इतिहास जर आपण बघितला म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा अशा पद्धतीचा आहे. महात्मा गांधींकडे राष्ट्रीय चळवळीचं नेतृत्व आलं आणि नेतृत्व आल्यानंतर राष्ट्रीय चळवळीचं नेतृत्व त्यांच्याकडे आल्यानंतर आपण बघतोय की त्यांनी सविनय कायदेभंग हातात घेतला आणि मिठाचा सत्याग्रह केला. आता ज्या ज्या ठिकाणी मिठाग्रह आहेत त्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह शक्य होता आणि म्हणून समुद्र किनाऱ्यावर मिठाचे सत्याग्रह झाले. मात्र स्वातंत्र्याची चळवळ गतिमान करायची असेल, गावखेड्यापर्यंत पोहोचवायची असेल, लोकांच्या जनमानसात रुजवायची असेल तरच ब्रिटिश घाबरून हादरून भारत सोडून निघून जातील, हा जो उद्देश महात्मा गांधींचा होता. आणि म्हणून त्या अनुषंगाने काही काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी आपल्या मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या ज्या ठिकाणी मी आताच मुटकुळे सरांच्या त्या महाविद्यालयामध्ये हिंगोलीला एका 9 ऑगस्टच्या क्रांती दिनाच्या निमित्तानं व्याख्यानाला गेलो होतो, तर त्या ठिकाणच्या प्राचार्य देशमुख मॅडम पुसतच्या होत्या. त्या पुसतच्या बाजूला असलेल्या धुंदीच्या जंगलामध्ये जो 10 जुलै 1930 ला जंगल सत्याग्रह झाला, ज्या जंगल सत्याग्रहाला 15,000 लोकांचा जनसमुदाय होता, संपूर्ण भारतभर जंगल सत्याग्रह झाले, तुरुंग भरल्या गेले. परिणामी ब्रिटिशांना त्या ठिकाणी हादरून त्या लोकांना कैद्यांना सोडून द्यावं लागलं. या जंगल सत्याग्रहामध्ये ज्या जंगलावर आधारित असलेल्या ज्या वन्य जमाती होत्या, ज्या बिसेन सरांनी या ठिकाणी विशद केल्या की जंगलावर ज्यांचा उदरनिर्वाह आधारित आहे त्या वन्य जमाती, मग तो बंजारा समाज असेल, तो आदिवासी समाज असेल, तो भटका समाज असेल, जो त्या ठिकाणी मोहफुले वेचण्याचं काम करतो, गवत कापून आणतो, लाकूड फाटा आणतो किंवा जंगलामध्ये जे कंदमुळे आहेत ते गोळा करतो आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करतो, त्या जंगलावर ब्रिटिशांनी जो अनन्वित कर लावलेला होता, या कराच्या विरोधामध्ये तो केलेला जंगल सत्याग्रह मी पुसतच्या बाजूच्या या धुंदीच्या जंगल सत्याग्रहाचे साक्षीदार एका ठिकाणी जिवंत होते. त्यांची मुलाखत घ्यायला जेव्हा गेलो तर ते बोलायला लागले. 15,000 लोक होते, मात्र 15,000 लोकांचं नेतृत्व 308 फक्त एक विशिष्ट समुदायातले लोक करत होते. ब्राह्मण समाजातली ही मंडळी करत होती आणि त्यांनाच तुरुंगवास झाला. मी त्यांना वारंवार बोलत होतो की या समुदायातल्या लोकांनी कितीदा गवत कापलं, कितीदा लाकूडपटा, किती लोकांकडे जंगलावर आधारित यांचा उदरनिर्वाह आहे. मात्र त्यांचे उत्तर हे मला ज्या पद्धतीची अपेक्षा होती त्या पद्धतीचे मिळू शकले नाहीत. मात्र त्या जंगल सत्याग्रहामध्ये जंगल सत्याग्रह कोणी केला आणि तुरुंगामध्ये कोण गेलं, तुरुंगवास कोणी भोगला, अशा पद्धतीचे स्वातंत्र्याच्या चळवळीचे पाईक कोण ठरले, अशा पद्धतीची मांडणी विशिष्ट आधारावर त्या केल्या गेली. आणि वंचितांचा जो बहुजनांचा इतिहास, भटक्या समाजाचा इतिहास, जो आदिवासींचा, वन्य जमातींचा, बंजारा समाजाचा इतिहास पुढे यायला हवा, तो आला नाही. आणि म्हणून त्या अनुषंगाने अपेक्षा ही असेल नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भामध्ये सर्व समाजाची, अभ्यासकाची, संशोधकाची आणि विद्यार्थ्यांची की वास्तविक इतिहासाची मांडणी होणं गरजेचं आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण नवीन शैक्षणिक धोरण राबवत आहोत अशा पद्धतीचं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर दुसरं, अभ्यासक्रम हा रोजगारभिमुख असावा. आज आपण बघतोय की BA BComच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये आणि अलीकडे BScच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये जरी विचार जर केला आपण, तर एक बेरोजगाराची फळी निर्माण करणारा अभ्यासक्रम शिकवला जात आहे आणि आपण बघतोय का रोजगार त्यांना उपलब्ध होत नाही. आणि म्हणून इतिहासाचा अभ्यासक्रम आता नव्याने तयार करण्याची संधी आपल्या जवळ आहे असावा.
अपेक्षा अशी आहे का या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून लाखो हजारो नव्हे तर लाखो वाटा ह्या रोजगाराकडे जाणाऱ्या मिळाल्या पाहिजे, जाणाऱ्या हव्यात. मग त्याकरिता एमपीएससी, युपीएससी स्पर्धा परीक्षा किंवा इतर स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने जो उपयुक्त अभ्यासक्रम आहे, या उपयुक्त अभ्यासक्रमाचा आधार आपल्या अभ्यासक्रमामध्ये असावा. एकीकडे आपण बघतो की सरकारनं मोठ्या प्रमाणात खासगीकरणाचा सपाटा सुरू केलेला आहे. एमपीएससी, युपीएससी आणि काही विभागच फक्त स्पर्धा परीक्षेसाठी खुले ठेवलेले आहेत, इतर तर सर्व दार बंद झालेले आहेत. मग अशा स्थितीमध्ये इतिहासाचा विद्यार्थी कसा तारेल, इतिहासाचा विद्यार्थी खऱ्या अर्थाने त्यामध्ये उतरून त्याला रोजगार कसा मिळेल, या पद्धतीचा रोजगारभिमुख अभ्यासक्रम आपण तयार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम आपल्याला तयार करायचा आहे. मग कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम तयार करत असताना या ठिकाणी आपल्याला सर्वांना कल्पना आहे की जर शासकीय, निमशासकीय किंवा संस्थांमध्ये किंवा इतर घटकांमध्ये त्या विद्यार्थ्याला रोजगार जर मिळत नसेल, तर मग इतिहासाच्या अनुषंगाने ज्या काही शेकडो रोजगाराच्या संधी आहेत, आपण जर बघितलं असेल का तुमच्या नांदेडच्या बाजूला नांदेड शहरामध्ये असलेलं गुरुद्वारा आहे, नांदेडच्या सीमेवर असलेलं दत्त माहूर आहे, इकडे त्याच्या पलीकडे जर बघितलं, हे संपूर्ण जे ऐतिहासिक स्थळ आहे, ऐतिहासिक स्थळाची संपूर्ण माहिती घेऊन एखादा त्या ठिकाणी मार्गदर्शक, ज्याला गाईड म्हणतो, त्यांचा वर्ग जर आपल्याला निर्माण करता आला तर त्यांना बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देत आहे. याचबरोबर आज मध्यमवर्गीय संपूर्ण समूह हा भारतातील, महाराष्ट्रातला नव्हे, नांदेड मधला नव्हे, मराठवाड्यातला किंवा विदर्भातला नव्हे, तर संपूर्ण भारतातील हा समूह हा तुम्ही जर बघितलं असेल, दिवाळी आणि उन्हाळ्याच्या व्हॅकेशन मध्ये, सुट्ट्यांमध्ये आपल्या कुटुंबासह आता पर्यटनाला जाण्याची सुरुवात परकीयांसारखी भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. आणि म्हणून मग आपण बघतोय का मग तो मोठ्या महाविद्यालयामध्ये अध्यापन करणारा प्राध्यापक असेल किंवा मोठा अधिकारी जरी असेल, तर त्याला सर्वच गोष्टी सहजपणे जमतील असा प्रकार नव्हे. आणि म्हणून कोणते पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कोणते स्थळ योग्य आहेत, कोणत्या वळणावर, कोणत्या मार्गावर किती स्थळं आहेत, या स्थळांची ठिकाणी किती ठिकाणी चांगले हॉटेल्स आहेत, राहण्याची व्यवस्था आहे, जो समूह त्या ठिकाणी पर्यटनाला जात आहे त्याच्या खानपानची आवड कोणती आहे, एवढंच नव्हे तर त्याला बसनं जायचं आहे, रेल्वेनं जायचं आहे, विमानानं जायचं आहे की बाय कार जायचा, हा संपूर्ण जाणून घेणे आणि त्याचा इत्थंभूत अभ्यास त्याने करणे आणि त्या पद्धतीची रेल्वेची, विमानाची, म्हणजे जे आरक्षणाची पद्धत आहे, हॉटेल बुकिंगचं संपूर्ण, टूर्स अँड टुरिझमचा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्या अभ्यासक्रमामध्ये एखादा इलेक्टिव्ह मध्ये जर आपण हा पेपर जर घेता आला आपल्याला, तर विद्यार्थ्याला एक रोजगाराची चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. राहुल वरंटीकर सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं, मल्टी एंट्री आणि मल्टी एक्झिट, ज्या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याला प्रवेश देता येईल त्या ठिकाणी, आणि जेव्हा त्याला वाटलं का मला अभ्यास सोडायचा आहे, शिक्षण सोडायचं आहे, मात्र मला या BA सेकंड इयरला गेल्यानंतरच मला या ठिकाणी रोजगार मिळालेला आहे, आता मला पुढील शिक्षण घ्यायचं नाही, तर त्याचं मल्टी एक्झिटच्या वेळेस त्याच्या हातात डिप्लोमा असला पाहिजे किंवा सर्टिफिकेट कोर्स असला पाहिजे. तो सर्टिफिकेट कोर्स, तो डिप्लोमा आपल्याला या टूर्स अँड टुरिझमच्या माध्यमातून उपलब्ध करून देता येईल का, हा विचार सुद्धा आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. अभ्यासक्रमाची नव्याने मांडणी होत आहे, शिक्षणामध्ये संपूर्ण बदल होत आहे, आणि म्हणून शिक्षणामध्ये संपूर्ण बदल होत आहे, मांडणी होत आहे. ही मांडणी आणि हा बदल होत असताना यामध्ये आपल्याला स्थानिक इतिहासाची नोंद, म्हणजे स्थानिक इतिहासाची दखल आपण घेतल्या गेली पाहिजे. अशा पद्धतीचं आपण विचार करायला हवा का स्थानिक इतिहास यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला घेतात. जर जोपर्यंत आपण स्थानिक इतिहास यामध्ये घेत नाही, तोपर्यंत इतिहासाच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातच नव्हे तर समाजातील इतर घटक आहेत, अभ्यासक आहेत किंवा इतिहासप्रेमी आहे, यांच्या मनामध्ये इतिहासाविषयी गोडी निर्माण होणार नाही. आपण दिल्ली, आग्रा, मथुरा, काशी, उज्जैन जे काही असेल किंवा दक्षिणेतले असेल, मैसूर असेल, या ठिकाणच्या अभ्यासक्रमाचा विचार न करता आपल्या म्हणजे 1708 ला झालेला तो नांदेड येथील प्रसंग असेल किंवा आपल्या स्वामी रामानंद तीर्थ यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये आणि त्या संपूर्ण समूहाने दिलेलं योगदान असेल, वराडामधील योगदान असेल, जे काही थोर समाज सुधारक असतील, प्रबोधनाच्या आणि सामाजिक परिवर्तनाच्या अनुषंगाने ज्या संतांनी योगदान दिलंय त्या संतांचा अभ्यास असेल, त्यांचं कार्य असेल, या सर्व घटकांना जर खऱ्या अर्थाने आपण अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलं तर तो स्थानिक इतिहास आपण जर अभ्यासक्रमामध्ये घेतला तर इतिहासाविषयी अतिशय आवड तयार होईल. सर्व समाज,
त्यानंतर अभ्यासक संशोधक यांच्यामध्ये रुची निर्माण होईल आणि इतिहासाकडे मोठा वर्ग आपल्याला वळलेला दिसेल. इतिहासाकडे आकृष्ट झालेला आपल्याला समूह आपल्याला जवळ करता येईल. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर अपेक्षा अशी आहे की या अभ्यासक्रमामध्ये राजकीय हस्तक्षेप नको. आपल्याला माहित आहे मोगल कालखंडामध्ये अभ्यासक्रमाची म्हणजेच शाळा मदरशांची निर्मिती झाली. त्यामध्ये काय बिंबवल्या गेलं, सर्वांना इतिहासाचे अभ्यासक आणि जाणकार आहात, बोलण्याची गरज नाही. ब्रिटिशांच्या सत्तेच्या काळामध्ये ब्रिटिशांनी या ठिकाणी तुम्हाला माहित आहे फक्त लिपिक वर्ग, कारकुनी वर्ग उभा करणारा शिक्षण व्यवस्था या ठिकाणी उभी केली. म्हणजेच आपल्या प्रशासनाच्या सोयीना आवश्यक असलेला घटक फक्त पुरवण्याचं कार्य त्यांनी केलं. आपण जर्मनीचा अभ्यास जर बघितला तर नाझीवाद विद्यार्थ्यांच्या मनावर कसा बिंबवता येईल, नाझीचा समूह कसा उभा करता येईल, तरुणांची पिढी नाझीमय कशी करता येईल, किंवा फॅसिस्ट मुसोलिनीचं सुद्धा तत्वज्ञान तेच होतं. नंतरच्या कालखंडामध्ये भारताच्या संदर्भामध्ये सुद्धा तेच झालेलं दिसते. आता परत त्याचं रिपिटेशन होऊ नये, त्याची पुनर्मांडणी होऊ नये याची दखल संशोधकांनी आणि इतिहास अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी, प्राध्यापकांनी, अध्यक्षांनी घेणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर अभ्यासक्रम हा सामाजिक परिवर्तन करणारा असावा. जर सामाजिक परिवर्तन करणारा अभ्यासक्रम नसेल तर समाजाचं, पर्यायानं राज्याचं, पर्यायानं राष्ट्राचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण सामाजिक परिवर्तन करणाऱ्या अभ्यासक्रमाची रचना, त्यामध्ये सामाजिक मूल्यांची मांडणी खऱ्या अर्थाने करणं गरजेचं आहे. का सामाजिक मूल्य कशा रुजवल्या जातील, ज्या अनुषंगाने ही सामाजिक परिवर्तन करता येईल. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी ही विज्ञाननिष्ठ असावी. त्यामध्ये भाकड कथा, दंतकथा किंवा तर्काच्या आधारावर इतिहासाचे संदर्भ देऊन नव्या इतिहासाची मांडणी, अभ्यासक्रमाची मांडणी या अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी, अध्यक्षांनी किंवा त्यामध्ये असलेल्या सर्व घटकांनी याचा विचार करू नये. विज्ञाननिष्ठ असा इतिहास आपण उभा करायला हवा. कारण जर विज्ञाननिष्ठ इतिहास उभा केला नाही तर पिढीच्या पिढी गारद होईल, परिणामी समाजाचं आणि राज्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीच्या अपेक्षा या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या इतिहास अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये आज आपल्याला या ठिकाणी व्यक्त करता येतील. मित्रांनो, शक्यता जर बघितली आपण, यामध्ये काय गोंधळ होण्याची दाट शक्यता आहे. राजकीय हस्तक्षेपाची मोठी भीती आहे. काय झालं का विद्यापीठ कायद्यानुसार 2016च्या विद्यापीठ कायद्यानुसार अभ्यास मंडळाच्या निवडणुका होतात. 3 लोकांची निवडून सदस्यपदी त्या ठिकाणी वर्णी लागते. 6 लोक त्यामध्ये नामनिर्देशित केले जातात, त्यांचं नॉमिनेशन होते. आणि मग 6 लोकांचं जेव्हा नॉमिनेशन होते, ते 6 लोक नॉमिनेशन 3 लोक निवडून आलेले, ज्या इतिहास विभागातील इतिहास विभाग प्रमुख आहेत, महाविद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयातील इतिहास विभागाचे जे इतिहास विभाग प्रमुख आहेत, की हा आमचा प्रतिनिधी कसा असावा, तर राहुल वरवंटीकर सरांसारखा असावा. आमचा प्रतिनिधी कसा असावा, तर रामभाऊ मुटकुळे सरांका असावा. आमचा प्रतिनिधी कसा असावा, तर अशा पद्धतीची संकल्पना त्यांच्या मतदारांच्या डोक्यामध्ये असते. आणि म्हणून हा परिपूर्ण आहे, हा खऱ्या अर्थाने इतिहासाची मांडणी करू शकतो, अभ्यासक्रमाची पुनर्रचना करू शकतो, विद्यार्थ्यांचं आणि समाजाचं हित जाणू शकतो, आणि तो हित जोपासण्यासाठी सक्षम आहे. आणि म्हणून 3 लोकांची आपण या ठिकाणी त्या लोकांना निवडून देतो. परंतु नामनिर्देशन होताना याची सुद्धा काळजी घ्यायला हवी की अशाच पद्धतीचे लोक त्या ठिकाणी जर नामनिर्देशित झाले, ज्या पद्धतीचं स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये झालं, आणि म्हणूनच त्याचं धोतं कसं, चांगल्या लोकांची निवड झाली, आणि म्हणून चांगल्या लोकांनी आज या विषयाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातलं पहिलं चर्चा शंका नाही की तुमच्या विद्यापीठामध्ये अतिशय योग्य व्यक्तींची निवड झालेली आहे. आणि म्हणून जर योग्य व्यक्तींची निवड जर झाली नाही तर या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करत असताना राजकीय हस्तक्षेपाची मोठी भीती नाकारता येत नाही. आणि राजकीय हस्तक्षेप जर झाला तर पुढील पिढ्याच्या पिढ्या गारद झाल्याशिवाय राहिल्या जाणार नाही. आणि म्हणून तो आपण विचार केला पाहिजे. त्यानंतर मी आताच तुम्हाला सांगितलं की कौशल्यपूर्ण शिक्षणाची सुद्धा व्यवस्था करता आली पाहिजे. त्यानंतर तेथील संस्कृतीचा अभ्यास करून मांडणी संशोधकांनी किंवा इतिहासाच्या प्राध्यापकांनी अभ्यासक्रमामध्ये करायला हवी. जी संस्कृती आहे, जी लोकल संस्कृती आहे, स्थानिक संस्कृती आहे, ज्याला आपण रिजनल कल्चर म्हणतो, याला जर आपण स्थान दिलं तर या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ असेल,
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असेल, बांबू असेल, जे जे विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठातल्या या कल्चरचा समावेश जर अभ्यासक्रमामध्ये केला तर कल्चरचंही संवर्धन होईल. ज्या आपलं स्थानिक कल्चर आहे म्हणजे आपली स्थानिक संस्कृती आहे याचं सुद्धा आपल्याला भान नसते, त्याची सुद्धा जाण होईल, भान होईल आणि आपल्याला सहजपणे त्याचं संवर्धन करता येईल. एवढंच नव्हे तर त्याची जोपासना करता येईल, त्यामध्ये परत आपल्याला त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट सुद्धा करता येईल. म्हणून तो सुद्धा विचार या ठिकाणी आपल्याला करता येईल. ती दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी करता येते आणि ह्या सहजपणे आपल्याला गोष्टी साध्य करता येतात. त्याचबरोबर याची अंमलबजावणी करताना काही गोष्टी आपण कटाक्षाने लक्षात घेतल्या पाहिजे. कटाक्षाने अशा लक्षात घ्यायला पाहिजे की हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 राबवत असताना कार्यभाराची वाढ होते आहे की काय, वर्कलोडची वाढ होते की काय, याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. म्हणजेच 60-40, 70-30, त्यानंतर इलेक्टिव्ह आहेत, ओपन इलेक्टिव्ह आहे, मल्टी एंट्री मल्टी एक्झिट आहे, प्रोजेक्ट आहे, या सर्व घटकांचा समावेश अभ्यासक्रमामध्ये करत असताना या ठिकाणी आयोजक राहुल वरवंटीकर सरांनी सांगितलं की आमचा अभ्यासक्रम BA पार्ट 1 चा मे मध्येच तयार झालेला आहे आणि अतिशय चिंतन आणि मंथनातून आम्ही अभ्यासक्रम तयार केलेला आहे. अतिशय सावध होऊन आम्ही अभ्यासक्रम तयार केलेला आहे. मात्र काल परवा नागपूर युनिव्हर्सिटी मधील इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर श्याम कोरडी सरांनी मला 101 पानाचा त्यांचा UGचा अभ्यासक्रम पाठवला, आम्ही तयार केला. सर बघा, काही उणिवा असतील किंवा यामध्ये काही सुधारणा असतील तर सुचवा. त्यांनी माझ्याकडे पाठवला, मी तो बघितला. तर मित्रांनो, या गोष्टी आपल्याला सहज म्हणजे प्रामुख्याने लक्षात घ्याव्यात हव्यात की कार्यभार जर वाढत असेल, शासनाची एकीकडे पदभरतीच्या संदर्भामध्ये असलेली उदासीनता, बेरोजगारांची होत असलेली हेळसांड आपण बघतो की मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची फडी, मग CSB वाल्यांचे होत असलेले हाल, त्याचबरोबर या प्राध्यापक भरतीमध्ये आता ज्या चुकीच्या पद्धती आलेल्या आहेत आणि त्यानंतर जर त्या ठिकाणी वर्कलोड वाढूनही जर प्राध्यापकांची भरती होत नसेल, त्या वर्कलोडला मान्यता मिळत नसेल, तर याची सुद्धा दखल घेऊन अंमलबजावणी करताना याचं भान ठेवून आपण त्या पद्धतीचा अभ्यासक्रम तयार करणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर जेव्हा आपण MOU करतो, कारण आपल्याला या इतिहासाच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे, मग अप्रेंटिसशिप आहे, प्रशिक्षण आहे, प्रोजेक्ट आहे आणि मग त्याकरिता MOU आले. MOU करत असताना या वर्षी 2023-24-25च्या सत्रापासून UGला सिलेबस सुरू होतो आहे आणि म्हणून 24-25 ते 2029-30 पर्यंत कंपनी आणि किंवा ज्या काही स्थानिक संस्था असतील मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रतिसाद देतील, परंतु त्यांच्या कालांतराने त्यांच्यामध्ये सुद्धा बदल होईल, त्यांना सुद्धा हे रटाळवाणं वाटेल आणि त्यामुळे ह्या गोष्टी नाकारता येत नाही. म्हणून अंमलबजावणी करत असताना या गोष्टीचा सुद्धा विचार होणं अतिशय गरजेचं आहे. का MOU करताना आपल्याला कंपन्यांची मदत व्हायला हवी, त्यांचं सहकार्य सातत्याने मिळायला हवं, तेव्हाच विद्यार्थ्यांना आपण रोजगार देऊ शकू आणि हा अभ्यासक्रम पूर्णत्वास नेऊ शकू. त्याचबरोबर आपण बघतो की या अभ्यासक्रमाची मांडणी करत असताना, कारण स्किल बेस अभ्यासक्रमाची मांडणी करत असताना आपल्याला सर्वच प्राध्यापकांना, नवीन पिढीतील प्राध्यापक जे आहेत, तरुण आहेत, यांनी सर्व हे अत्याधुनिक आयुधांचा त्यांनी वापर करणं सहजपणे साध्य केलेलं आहे आणि त्यांनी अवगत केलेलं आहे. त्यामुळे हे नवीन आयुध जे आहेत त्यांना सहजपणे हाताळता येतात. मात्र ज्यांना सेवानिवृत्तीचे वेध लागलेले आहेत, 4-2 वर्षे, 8-10 वर्षे, 5-7 वर्षे लागलेले आहेत, त्या लोकांनी या आयुधांचा वापर करणं शक्य आहे का, किंवा त्यांनाही आपल्याला प्रशिक्षण देता येईल का, त्यांनाही या आयुधाच्या संदर्भामध्ये अवगत करता येईल का, याचा विचार सुद्धा या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून कौशल्यपूर्ण वर्गाची मदत आपल्याला घेण्यासाठी हा कौशल्यपूर्ण वर्ग जो आहे आपल्याला मदत करतो काय, त्यांची एक टीम आपल्याला उभी करता येईल का, याकडे सुद्धा कटाक्षाने लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणून अपेक्षा, शक्यता आणि अंमलबजावणी या तिन्ही अनुषंगाने जर विचार केला तर ह्या तिन्ही गोष्ट शक्य आहेत. अपेक्षा सहजच लोकांच्या, अर्थात समाजाच्या, विद्यार्थ्याच्या, प्राध्यापकाच्या, संशोधकाच्या आणि रोजगार
बेरोजगारांच्या सर्व अपेक्षा आपल्याला या नवीन शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने सहजपणे पूर्ण करता येतात. त्याकरिता थोडेसे आपल्याला परिश्रम घ्यावे लागेल, वेळ द्यावा लागेल आणि जिद्द चिकाटी बाळगून सातत्याने मिटिंग आणि सभा घेऊन त्यामध्ये लाकुना राहता कामा नये. या पद्धतीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टी सहजपणे मिळून आपल्याला या नवीन शैक्षणिक धोरणाला यशस्वीपणे राबवता येईल आणि म्हणून त्या अपेक्षा पूर्ण करता येईल. त्याचबरोबर मी तुम्हाला ज्या शक्यता सांगितलेल्या आहेत त्या शक्यता नाकारण्याकरिता आपल्याला प्रामुख्याने डोळ्यात तेल घालून काम करावं लागेल. म्हणजेच तुम्हाला सांगतो, इतिहास इतर विषयाच्या संदर्भामध्ये नव्हे, परंतु इतिहास विषयाच्या संदर्भामध्ये आपल्याला वारंवार डोळ्यात तेल टाकावं लागेल, घालून काम करावं लागेल की जर आपण इतिहासाची चुकीची मांडणी केली तर 10 पिढ्या गारद झाल्याशिवाय राहणार नाही. 10 पिढ्या गारद झाल्या तर राष्ट्राचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. आज जेव्हा आपण डॉक्टर अब्दुल कलाम आझाद यांना आपण बघतोय आणि भारत एकीकडे महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय, अशा स्थितीमध्ये अशा पद्धतीची जर पिढी आपण निर्माण केली तर संपूर्ण देशाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून इतिहासाच्या प्राध्यापकाकडून, संशोधकाकडून, लेखकाकडून समाजाच्या, राष्ट्राच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. आणि म्हणून त्यामध्ये ही मी जी शक्यता सांगितलेली आहे, शक्यता नाकारण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल आणि अंमलबजावणी करताना सुद्धा या सर्व गोष्टीची दखल घेऊन आपल्याला काम करावं लागेल. तेव्हाच खऱ्या अर्थाने या नवीन शैक्षणिक धोरणाची आपल्याला अंमलबजावणी यशस्वीपणे करता येईल. ह्याच पद्धतीचा विचार या ठिकाणी मी ठेवतो. मला इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष माझे लहान बंधू डॉक्टर राहुल वरवंटीकर सरांनी या ठिकाणी निमंत्रित केलं. आपण सर्वांनी मला शांततेने ऐकून घेतलं, माझे विचार या ठिकाणी ऐकून घेतले, त्याबद्दल सर्वांचं ऋण व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. या आभासी चर्चा सत्रातील एक अभ्यासपूर्ण प्रवासाची सुरुवात आपण आपल्या प्रभावी बीज भाषणाने केली आहे. सर, आपल्या विचारांची प्रगल्भता आणि शैक्षणिक क्षेत्राच्या विकासाची तळमळ आपल्या वक्तव्यातून जाणवली. विविध आयोगांच्या शिफारसी आणि तरतुदी नमूद करून NEP 20च्या अनुषंगाने इतिहास अभ्यासक्रमातील अपेक्षा, शक्यता आणि अंमलबजावणी यावर सखोल मार्गदर्शन आपण केलंय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर आधारित आजच्या चर्चासत्रातील विचार मंथन यशस्वी करण्याकरिता आपण सर्व आज इथे या आभासी सभागृहात जमलो आहोत. आपणा सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता मी प्राध्यापक डॉक्टर श्रीमंत राऊत, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख यांना आभार प्रदर्शनाची विनंती करतो. नमस्कार मॅडम, आवाज येतोय? होय सर. येस. तर इतिहास विभाग प्रतिभा निकेतन महाविद्यालय नांदेड आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्रामध्ये मी आज या ठिकाणी आपणासमोर हा जो काही उद्घाटनाचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी उपस्थित आहे. सर्वांना नमस्कार. नवीन शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमाबाबत अपेक्षा आणि शक्यता आणि अंमलबजावणी या विषयावरील चर्चासत्रामध्ये या चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहिलेले स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन सर यांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून या कॉन्फरन्सचं उद्घाटन केलं आणि आपणा सर्वांना अतिशय नेमक्या भाषेमध्ये मार्गदर्शन केलं आणि या कॉन्फरन्समधून आपल्याला काय घ्यायचं आहे किंवा काय करायचं आहे हे देखील सरांनी अगदी छान भाषेमध्ये सांगितलं. त्याबद्दल मी आमच्या महाविद्यालयाच्या वतीने आणि आयोजकाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशोर गंगाखेडकर सर यांनी देखील आम्हाला मार्गदर्शन केलं, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवलं. त्यासाठी मी त्यांचे आयोजकातर्फे आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले प्रतिभा निकेतन शिक्षण संस्थेचे ट्रस्टी शंतनू डोईफोडे सर हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्यांचेही महाविद्यालयाच्या आणि संयोजकाच्या वतीने आभार व्यक्त करतो.
आणि या कार्यक्रमामध्ये बीजभाषक म्हणून ज्यांनी आपणा सर्वांना अतिशय ओघवत्या भाषेमध्ये विस्तृत असं मार्गदर्शन केलं ते संतोष बनसोड सर, प्राध्यापक आणि इतिहास विभाग प्रमुख, नारायण राणा महाविद्यालय बडनेरा यांचं देखील मी आयोजकाच्या वतीने आणि आमच्या महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या विद्यापीठामधून, वेगवेगळ्या महाविद्यालयामधून जे सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक मंडळी सहभागी झाले आहेत त्यांचेही मी आमच्या आयोजन कमिटीतर्फे आणि आमच्या महाविद्यालयाच्या तर्फे आभार व्यक्त करतो. आणि सर्वात शेवटी या कॉन्फरन्सचे आयोजक आमच्या महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर राहुल वरवंटीकर आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असलेल्या डॉक्टर स्वाती तांडे मॅडम यांचं देखील आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि अध्यक्षाच्या वतीने हा उद्घाटन सत्राचा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी संपलं असं या ठिकाणी मी जाहीर करतो. धन्यवाद.